जोशींचं शंकरलीला हे पुस्तक वाचत होते. मी झोपले होते. रात्री असं झालं की म्हणजे पहाटे 4ची ती वेळ असावी आणि सिगरेटचा दर्प माझ्या नाकात. बरं ती सिगरेट म्हणजे जर 4 चौघात आपण जर सिगरेटचा आवाज घेतला तर तो खूप उग्र स्ट्रॉंग येतो. पण जो मला त्या दिवशी आला तो अतिशय सुगंधी मिश्रित सिगरेट. आमच्या घरात कोणी स्मोक करत नाही किंवा त्यामुळे सवय नाही. मी डोळे उघडून खूप वेळ सुन्न झाले की हे बापरे. शेजारी माझ्या पुस्तक होतं ते. आणि तो जो अनुभव होता तो मी अर्धा तास तो अनुभव म्हणजे वास, तो सुगंध आणि वास मी एवढा वेळ येतच होता. एकटी त्या तंद्रीत गेले की हे काय चाललंय आपल्या पुढे. थोडी घाबरले पण मी एकदम ज्याला म्हणतो अंतर्मुख त्यावेळेला झाले की काहीतरी आपल्याला ते कनेक्ट करतायत. स्वतःला आहे तसं ऍक्सेप्ट करून एक आत्मशक्तीचं जेव्हा तुम्ही छोटे छोटे अनुभव घ्यायला लागता आणि तुम्हाला कळतं की अरे बदल तर आपल्यात पहिले करतायत मग बाहेर येत आहेत. पण हे लॉजिक टू मॅजिक जे अनुभव आहे ते कळणं म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन आहे असं मला वाटतं. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. 2 प्रतिमा त्या एकात विलीन. एक शंकर महाराज माझ्या समोरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुखती गाठी. तर तारक मंत्रात ते आत्मबल वाढण्याची प्रचंड शक्ती आहे. माझं आयुष्याचं प्रयोजन काय आहे? 50 लाख मी कमवले, ती म्हणजे माझी ओळख आहे का? नाही. कमवले, समाजासाठी मी काय करते? काय ते एक शांतपणे मला हे मार्गदर्शन मिळू दे. मी गेले, समाधीला नमस्कार केला, शांतपणे घरी आले, माझं काम चालू ठेवलं. त्या रात्री परत पहाटे सुंदर चंद्रभागेचं जे वाळवंट आहे पंढरपूर मधलं, त्या वाळवंटात अप्रतिम पौर्णिमेचा चंद्र होता आणि त्या वाळवंटात मी एका जागी बसले होते. म्हणजे ते जे चंद्रभागेचं जे आपण म्हणतो नदीचा पात्र आहे, तर तिथे मी बसले होते आणि समोर माझ्या समोर शंकर महाराज बसले. ते म्हणले अजूनही तुला कळलं नाही आणि हसले आणि सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पिऊ द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, जीवनात योग्य मार्ग सापडण्यासाठी 2 गोष्टींची गरज असते. ती म्हणजे एक स्किल्स म्हणजे कौशल्य आणि एक मेंटॉर म्हणजे आपले गुरु आणि त्यांच्या मार्गदर्शनाची. तर आज आपल्यासोबत अशा गेस्ट आहेत ज्यांच्याकडे या दोन्ही गोष्टींची शिदोरी आहे. मी त्यांचं स्वागत करते. प्राची ममदापूर. नमस्कार मॅडम. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम प्रियांका, तुझे खूप आभार की तुम्हाला पॉडकास्टला बोलवलं आणि आपली ही भेट योगायोग समजते मी. आणि अनेक विविध माध्यमातील लोकांना तू इथे बोलवतेस, त्यांचे अनुभव प्रेक्षकांबरोबर शेअर करतेस. खूप वैचारिक चांगली देवाणघेवाण इथे होते. आणि आजच्या पॉडकास्ट ची सुरुवात करताना एकच मी इच्छा व्यक्त करते की प्रेक्षकांमधून जरी एकाला हा पॉडकास्ट बघून कोणाला त्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याची इच्छा झाली आणि चांगलं काहीतरी कलाटणी मिळाली तर ते मी माझं यश समजते आणि होणार आहे. नक्कीच. येस. तर आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आम्ही त्यांना आलेल्या स्वामी समर्थांचे अनुभव, श्री शंकर महाराजांचे अनुभव आणि त्यांच्या करिअर डेव्हलपमेंट किंवा करिअर कोचिंग ज्या घेतात त्याबद्दलचे सगळे अनुभव त्या शेअर करणार आहेत. तर हा एपिसोड खूप मोठा होणार आहे, तर अगदी शेवटपर्यंत शांतपणे हा एपिसोड ऐका. पुढे जाण्याआधी तुम्ही पिऊ द स्टोरी टेलर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलाय का? नसेल तर तो आधी करा. तर मॅडम, एपिसोडला सुरुवात करूया. हो, नक्कीच. तर मॅडम, तुमच्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि कॉर्पोरेट ते करिअर
आणि त्यानंतर अध्यात्म, हा सगळा बदल कसा घडत गेला? हो, नक्कीच सांगायला आवडेल. माझं सगळं शालेय शिक्षण इथे पुण्यातूनच झालं. मी पुण्याचीच आहे आणि घरात अत्यंत सुसंस्कृत आणि सुशिक्षित वातावरण होतं आमच्याकडे. आजोबा माझे राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक होते त्या काळचे आणि माझे वडील मोठ्या हुद्द्यावर होते. काका, आमची जॉईंट फॅमिली होती, काका मोठ्या हुद्द्यावर, आई माझी प्राध्यापिका, आजीची गोंदवलेकर महाराजांवर अतिशय श्रद्धा, आजोबा दत्तोपासक होते कारण त्यांच्या पणजोबांना गाणगापूरमध्ये पादुका मिळालेल्या होत्या. तर असं घरी आध्यात्मिक वातावरण आणि शिक्षण आणि अध्यात्म हे लहानपणापासून मी दोन्ही एका वेळेला सगळा प्रवास लहानपणापासून चालू झाला. आणि आजोबा आणि वडील सुद्धा अनेक वर्ष गुरुचरित्राचं नियमित पारायण करणे हे. आणि शैक्षणिक माझा प्रवास म्हणशील तर मी लहानपणापासून खूप आउटगोईंग नेचरची आहे. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये खूप जास्त असायचे. वक्तृत्व, गाणं, अनेक माझ्यात उपजत गुण होते म्हणजे आहेत. आणि माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे माझी पर्सनॅलिटी घडवण्यात अतिशय. आणि हे सगळं होत असताना घरातच माझ्या अनेक विविध क्षेत्रातले, म्हणजे माझ्या आईचे वडील त्या काळी मोठे वकील होते, पुण्याचे मामलेदार होते, ते कॉस्मॉसचे त्या काळचे संस्थापक, बँकेचे आणि डिरेक्टर. म्हणजे असं खूप वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकांची कायम उठबस मी बघितली घरामध्ये. त्याचबरोबरीने घरातले संस्कारही पाहिले. 3 गोष्टींना अनन्यसाधारण महत्व होतं माझ्या घरी: अन्नदान, माणुसकी आणि पाय जमिनीवर ठेवणे. त्यामुळे हे 3 गोष्टी त्या माझ्या रक्तातच भिनल्या. आणि लहानपणापासून हे सगळं चालू असताना एक गोष्ट समजली की लहानपणी तशी मी खूप जरी माझ्यात गुण, म्हणजे लहानपणापासून इतर जे मला बघतात ते बाह्य माझं जे आहे, प्राची म्हणून जे ओळखतात, ती अशी आहे मी. पण मनात ना कुठून तरी सतत थोडासा माझा प्रवास आहे ना हा तशी प्रत्येकात थोडाफार जो असतो तो न्यूनगंडही माझ्या दिसण्यावरून, रंगावरून, कोणीतरी कधीतरी भुली केलं असेल किंवा काहीतरी लहानपणीच्या बालसुलभ भावांना पण तो इम्पॅक्ट बराच काळ त्या आंतरिक संघर्षाबरोबर राहिले मी. की अरे का माझ्यात जर सगळे गुण आहे, मग लहानपणापासून मग ते कसं होतं की नाही काहीतरी करून दाखवायचंय. मग ती जिद्द आली त्या ह्याच्यातनं की काहीतरी करून दे. आणि एक सतत असं मनात कुठेतरी वाटायचं की काहीतरी आयुष्यात ना काहीतरी एक किल्ली असणार आहे कुठेतरी, किंवा काहीतरी आयुष्याचं हे जे पझल आहे ना ते सोडवायचं कसं, हे काहीतरी कुठेतरी त्याचं सोल्युशन असणारच आहे. ही मात्र घट्ट भावना माझ्या लहानपणापासून होती आणि ती अजूनही आहे की काहीतरी आपल्याला शोधायचंय, जी एक हे असायची. आणि लहानपणापासून मग घरात धार्मिक वातावरण होतं, त्यामुळे हे सगळे संस्कार घडत गेले. आजी माझी गोंदवलेकर महाराजांची म्हणजे करायची ती, त्यामुळे लहानपणापासून आम्ही ते करतो. नामस्मरण आणि मठात जाणे वगैरे. तुमचं आध्यात्मिक वातावरण होतच अगदी लहानपणापासून. अगदी. आणि विदाऊट कर्मकांड होतं, ते महत्वाचं. म्हणजे वागण्या बोलण्यात ते दिसायचं. असं नाही की कोणीतरी खूप काहीतरी त्याचा शो ऑफ केलेला आहे, दाखवायचं म्हणून. तर सहज साधेपणा त्याच्यात होता. आणि माझ्या सुदैवाने असं झालं की मी, आई वडील, माझी बहीण ह्यांनी परमपूज्य पारनेरकर महाराजांचा अनुग्रह घेतला लहानपणी. नंतर काकूच्या फॅमिलीमध्ये क्षीरसागर महाराजांचा आहे, आजीकडून गोंदवलेकर महाराजांचा आहे. तर ह्या सगळ्या विभूतींचा ना मला दर्शन सहवास मिळाला, ते महत्वाचं. इव्हन माझे काही फॅमिली मेंबर्स त्यावेळेला भक्तराज महाराजांचं करायचं. तर अशांचं जे बघून जे आणि कानावर पडणे जे आपण संस्कार खऱ्या अर्थाने म्हणतो, ते माझ्या व्यक्तिमत्वात आहे ना असे भिनत गेले की सहजपणे त्या गोष्टी घडत गेल्या, असं झालं. त्यामुळे मग मी इंजिनियर झाले, यथावकाश कंपनीत कामाला लागले. ती तळमळ आणि हे माझ्यात होतीच. मुळात माझा स्वभाव धाडसी आहे. म्हणजे तेव्हा जरी माझा आंतरिक संघर्ष चालू होता तरी माझ्या आयुष्यातले बरेच निर्णय मी स्वतः घेतलेले, खमकेपणाने काही गोष्टीतनं बाहेर आलेली आहे स्वतःला. वेळोवेळी लोकांची मदत घेऊन, कधी गरज पडली तर हा तुम्हाला काय वाटतंय, काउन्सिलर्सना काय वाटतंय,
कधी म्हणजे आध्यात्मिक मार्गदर्शन घेऊन असं होते धडपडले मी. त्या बाबतीत मात्र मी खूप धडपडी आहे तशी. आणि तसे बोल्ड डिसिजन्स घेतले मी आयुष्यात, की नोकरी सोडली असे टॉप लेवलला असताना. तर 18 वर्षाचा माझा कॉर्पोरेटचा अनुभव आणि त्याच्यानंतर जवळपास आता गेले 3 वर्षापेक्षा अधिक वर्ष मी ट्रेनिंग आणि कोचिंग मध्ये पण आहे. विविध संस्थांशी माझा हे येतो, संपर्कात येतात आणि माझे वर्कशॉप्स, ट्रेनिंग्स इंडस्ट्रीमध्ये किंवा इन्स्टिट्यूशन जिथे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस असतात MBA इंजिनिअरिंगचे, त्या मुलांना करिअरला पुढे जाण्यासाठी म्हणून जे डेव्हलपमेंट आपण म्हणतो त्या दृष्टीने मी त्यांना तशी मार्गदर्शन करतात. तर प्राची मॅडम, आजच्या धावपळीच्या युगात इनर वर्कवर काम करणं किती महत्वाचं आहे, काय सांगाल त्याबद्दल? माझं असं म्हणणं आहे, म्हणजे माझी तशी धारणाच आहे की तुमची जी बाह्य परिस्थिती आहे, जे व्यक्ती सिच्युएशन तुमच्या आयुष्यात आहे, ते तुमच्याच अंतर्मनाच्या विचारांचेच परिणाम आहेत. म्हणजे इट्स जस्ट अ मॅनिफेस्टेशन ऑफ युअर थॉट्स आउटसाइड व्हॉट यू सी इन द आउटर वर्ल्ड. हे तुमच्याच विचारांचं प्रकटीकरण आहे. त्यामुळे हे मला खूप त्या मनाने उशिरा कळलं, पण इतरांना ते कळावं की आपण जोपर्यंत स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत आपण आपल्या आयुष्यात काहीच बदल घडवूच शकत नाही, असं माझं एक ठाम मत आहे. आणि मी जेव्हा स्वतःवर प्रयोग केले, कारण मी जरी म्हणजे माझी पर्सनॅलिटी आज अशी दिसतीये, पण मी अशी नव्हते. कधीतरी असाही काळ होता जेव्हा माझा तो आंतरिक संघर्ष चालू होता, काहीतरी ओव्हर थिंकिंग होतं, कामाच्या ठिकाणी अनेक वेळेला स्ट्रेस होता, सेल्फ डाऊट आणि न्यूनगंड. ह्याच्याशी बराच काळ मी, म्हणजे जसं सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात जे चालूच असतं, बरीच उलथापालथ माझ्या आयुष्यातही, जरी असं मी म्हणणार नाही परिस्थितीमध्ये नव्हती, पण आंतरिक ज्याची त्याला संघर्ष, ज्याचा त्याला माहिती असतो की काय चाललेलं आहे. आणि मला म्हणजे घरी म्हणायचे पण, अगं तू किती विचार करतेस, काहीतरी आहे का ह्याच्यात तथ्य किंवा हे, किंवा लवकर गोष्टींना रिॲक्ट होणे, चिडणे, ओव्हर थिंकिंग. आणि म्हणजे माणूस आहे ना, स्वतःला ओळख, म्हणजे त्याची स्वतःशी ओळख होत नाही, त्यामुळे स्वतःवर प्रेम करू शकत नाही. आणि स्वतःवर प्रेम न केल्याने आपण इतरांनी आपल्याला जी दिलेले त्रास किंवा ह्याची शिक्षा स्वतःला अनेक करून घेतो परिस्थितीशी. तर जोवर तुम्ही हा आंतरिक संघर्ष संपत नाही, जो स्वतः आत बसलाय ना कोणीतरी, खूप महत्वाचं आहे गोष्ट. स्वतः म्हणजे तुम्हाला एक कोणीतरी हेल्प करतंय, मग ते कोण करतंय ह्याचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. की मी म्हणजे कोण आहे, मी म्हणजे, आज मी इथे प्रेक्षकांसमोर प्राची आहे, पण कधीतरी माझ्या आयुष्यात मला असं लक्षात आलं की जोवर मी हा मी ड्रॉप करत नाही, मग आतमध्ये कोणीतरी साक्षीभावाने बसलेलं आहे. त्याला तुम्ही आत्मा म्हणा, लाईफ फोर्स एनर्जी म्हणा, किंवा आणि काय आंतरिक शक्ती म्हणा, पण ती जी एक आंतरिक ऊर्जा आहे, तुमचा हा देह आहे पण प्राणशक्ती आहे त्याच्यात आतमध्ये चालू आहे. तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा नाही करू शकत. प्रूव्हन आहेत या सगळ्या गोष्टी. हो, प्रूव्हनच आहेत. आणि ह्या अनुभवाच्या गोष्टी, म्हणजे पाण्यात, म्हणजे काठावर बसून बाकीचे किती छान पोहतायत हे कळतंय की पाण्यात पडल्यावर मजा येणार आहे. तशी मी म्हणेन की तुम्ही पाण्यात पडा, जोवर इनर वर्क करत नाही तर तुम्हाला त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर तरंगायची मजा नाही कळणार. आणि ते तसं आहे, म्हणजे इनर वर्क जोर तुम्ही करत नाही तोवर तुमच्या आयुष्यात जर रिलेशनशिप इश्यूज आहेत, फायनान्शियल इश्यूज आहेत, सोशल काही प्रेशर्स आहेत, तुम्ही कंपॅरिझन्स चालू आहेत, काहीतरी परिस्थितीतनं बाहेरच आपण पडत नाहीये, वारंवार हे करून सुद्धा स्टक झालेलो आहे, तर तुम्ही बाह्य गोष्टीत कितीही काथाकूट माथेफोड केली तरी जोवर तुम्ही तुमच्या अंतरंगात ते बदल घडवून आणत नाही तोपर्यंत बाह्य गोष्टीत तुम्हाला ते रिफ्लेक्ट होणारच नाहीत. त्यामुळे स्वतःवर काम करणंच कधीही चांगलं. म्हणजे तुमची, म्हणजे दंगल पिक्चर मध्ये एक तो सीन आहे की ती पाण्यात पडते त्याची मुलगी, आणि आमिर खान बाहेर त्याच्यावर असतो,
ती काहीतरी पापा बापा काय ओरडत असत, तो म्हणतो हर बार मैं बचाने नहीं आऊं, कभी ना कभी तो खुद से आना पडेगा ऊपर. तर तो तसंच आहे, जोवर स्वतःची आंतरिक ऊर्जा ओळखत नाही. आणि बिलीव्ह मी, एकदा ती ऊर्जा ओळखली ना की तुम्हाला खरं काहीही गरज उरत नाही दुसऱ्या डिपेंड राहायची किंवा दुसऱ्यांवर डिपेंड राहायची. बरोबर आहे. तर तो मग ते कसं साधायचं, इनर वर्क कसा साधायचा? अनेक मार्ग आहेत त्याच्यामध्ये. की पहिली गोष्ट तुम्ही स्वतःला आहे तसं ऍक्सेप्ट करा. प्लीज स्वतःला आहे तसं ऍक्सेप्ट करा. माणूस खूप गोष्टींपासून ना पळून जायचा प्रयत्न करतो. कुठल्या सिच्युएशन, माणसं, आयुष्यात जी तुम्हाला मिळालेली माणसं आहेत ती खरी तुमचे शिक्षक आहेत. कारण तुमच्याच कर्माने तुम्ही ती या जन्मामध्ये ती तुमच्या आयुष्यात आलेली आहेत आणि त्या व्यक्तीच आहे. त्यामुळे प्रत्येकाला एक सोल लेव्हलला बघण्याची गरज आहे. माणूसच आहेत ना शेवटी सगळे. तर स्वतःला आहे तसं ऍक्सेप्ट करून तिथून जी सुरुवात आहे. आणि मी असं म्हणेन की आत्मचिंतन थोडंसं गरजेचं आहे की दुसरा काय चुकला, दुसऱ्यांनी काय बोललं, किंवा हे असं माझ्या कामाच्या ठिकाणी आता झालं, माझं करिअर पुढे जातच नाही हे काय, याचा अर्थ देर इज सम बॉटलनेक किंवा सम ब्लॉक कुठेतरी चुकतंय. बरोबर. तर त्याची जाणीव होणं, या अवेअरनेस मध्ये येणंच ही इनर वर्कची सुरुवात आहे. अगदी अगदी. अवेअरनेस च्या शिवाय या गोष्टी होऊ शकत. बरोबर. म्हणजे स्वतःला तुम्ही ऍक्सेप्ट करणं ही पहिली स्टेप आहे ह्याच्यामध्ये. हो. आणि त्यानंतर त्याच्यावर काम करणं, स्वतःच्या एनर्जीज ओळखणं. करेक्ट. ते महत्वाचं आहे सगळ्यात. बरोबर आहे. आणि मी आता हे ठामपणे सांगू शकते कारण प्रवासच माझा लहानपणापासून स्वतःवर काम करण्यात गेला. माझे गुरुही सुदैवानी मला असे भेटले की त्यांनी ते माझ्याकडनं करूनच घेतलं असं मी म्हणते. जेव्हा मी मागे 43 वर्षाचा काळ बघते तेव्हा मला असं लक्षात येतं की ठाकून ठोकून त्यांनी माझ्यावरच काम, माझी म्हणजे माझ्या आयुष्यात माणसं तीच आहेत. आयुष्यात म्हणजे जे अनुभव आहेत ते मलाही आले इतरांसारखे, पण त्यातनं पण मी समृद्ध होत गेले. आणि आज मी जी आहे तर जे माझ्यात बदल घडले तर ते इतरांच्यातही व्हावेत आणि ती अनुभूती इतरांनाही हवी आणि ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हावे, एवढा एकच इंटेंट माझा नेहमी असतो. नक्कीच. मस्त. तर सध्याच्या काळात तुझा प्रश्न आता मला विचारलास की इनर वर्क, तर खूप आपण ट्रान्सफॉर्मेशन हा एक शब्द ऐकतो. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, ह्याचीच जी सुरुवात आहे ती जोपर्यंत तुम्ही अंतर्मुख होऊन काही गोष्टींचं आकलन करणे, स्वतःवर काम करणे, स्वतःतले दोष कमी करणे, आणि पुढे काही गोष्टी सांगेनच मी जे टेक्निक्स ऑफकोर्स, पण स्वतःला आहे तसं ऍक्सेप्ट करून एक आत्मशक्तीचं जेव्हा तुम्ही छोटे छोटे अनुभव घ्यायला लागता आणि तुम्हाला कळतं की अरे बदल तर आपल्यात पहिले घडतायत मग बाहेर येत आहेत, पण हे लॉजिक टू मॅजिक जे अनुभवणं आहे ते कळणं म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन आहे असं मला वाटतं. आणि तुमचं इनर वर्क आणि तुमचं व्यक्तिमत्व जसे तुम्ही इतरांना दिसता आहे आणि तुमचं जे सादरीकरण आहे, तुमच्या व्यक्तिमत्वाचं जे दुसऱ्यांना जे व्यक्तिमत्व दिसतंय तो तुमच्या इनर वर्कचाच म्हणजे इम्पॅक्ट, म्हणजे जोडीनी जाणाऱ्या गोष्टी आहेत, हातात हात घालून जाणाऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे तो इम्पॅक्ट दिसणार. जेवढा तुमचा इनर वर्क स्ट्रॉंग असेल तेवढी तुमची पर्सनॅलिटी स्ट्रॉंग होत जाणार. अर्थात. तर आपण मागच्या वेळेस जेव्हा भेटलो होतो तेव्हा तुम्ही खूप असे अनुभव सांगितले शंकर महाराजांबद्दल, स्वामी समर्थांबद्दल. तर त्यांच्याशी तुमचं नातं कसं जुळलं, त्याबद्दल काही अनुभव सांगाल का आमच्या प्रेक्षकांना? हो, नक्कीच सांगेन. म्हणजे इतके वर्ष आता मी झाले, पण मी असं समजते की आता ते सांगायची वेळ आलेली असावी बहुतेक. त्यांनाच कुठेतरी कोणापर्यंत तरी या माध्यमातून पोचायचं आहे. आपले पारमार्थिक अनुभव खरं सांगू नये अशा मताची मी आहे, म्हणजे होते आधी, अजूनही आहे. आणि मी जरी अनुभव सांगितले तरी त्याच्या मागचा आज केवळ असा उद्देश आहे की स्वतःतला स्व ओळखण्याची सुरुवात कोणीतरी करावी प्रेक्षकांमध्ये. आणि गुरु हा मार्गदर्शक म्हणून येतो, पण कुठल्याही गोष्टीच्या आहारी न जाता, म्हणजे मुळीच मला अनुभव सांगून अंधश्रद्धा पसरवणे किंवा माझ्यावर त्यांनी कृपा केली किंवा
मला तसे अनुभव आले म्हणून लोकांनी मला फॉलो करावे, हे अतिशय माझ्या व्हॅल्यूज मध्ये बसत नाही. त्यातून लोकांनी काहीतरी घ्यावं, त्यांना मोटिवेशन मिळावं आणि काहीतरी त्यांना या अनुभवातनं म्हणा किंवा आपण जे बोलतो याच्यामधनं त्यांना कदाचित उपरेती होईल, काहीतरी वेगळे इन्साइट्स मिळतील. किंवा त्यांना पण असे अनुभव आलेले असतील पण त्यांना शब्दात मांडता येत नसेल, त्याचा अर्थ कळत नसेल, तर हा आजचा एपिसोड बघून नक्कीच त्यांना ती आयडिया येईल की नक्की आपल्या आयुष्यात चाललंय. हो अगदीच अगदीच मान्य आहे मला हे. तर म्हणून मी हे आज सांगते की म्हणजे या जन्मात जरी मला त्यांची ओळख कुठे झाली आहे तरी माझी अशी ठाम धारणा आहे की ते जन्मोजन्मी माझ्या बरोबर आहेत, कारण त्याच्याशिवाय मी आज जिथवर आली हे खरंच शक्य नव्हतं. खूप लहानपणी म्हणजे माझ्या 36व्या वर्षी मला गुरुचा दृष्टांत खरा झाला. माझ्या खरा गुरूंचा दृष्टांत 36व्या वर्षी झाला. लहानपणापासूनच मी बॅकग्राऊंड तर सांगितली, पण एक आठवण जाते जी माझ्या 7व्या-8व्या वर्षीची आहे. तिथपासनं कुठेतरी माझ्या गुरूंनी माझ्या आयुष्यात डोकावणे. तिथे सुरुवात झाली. तर ती जी सुरुवात झाली, आम्ही लहानपणी आजी आजोबांचं एक म्हणजे आमचं गावाकडे पण घर होतं, तिथे सुट्टीचं म्हणून तिकडे जायचो. लहानपणी मी, माझ्या बहिणी वगैरे सगळे जायचो. आणि तिथे शेजारीच एक कुटुंब होतं, त्यांच्याकडे कायम लपायची जागा आमची ती असायची किंवा खेळताना जायचो. त्यांच्या देवघरात कोनाड्यात शंकर महाराजांची एवढीशी प्रतिमा होती. ती प्रतिमा एक दिवशी मी लपायला गेले तेव्हा वाटलं आणि मला असं वाटलं हे माझ्याकडे का बघतायत, कारण तुम्ही ती त्यांचे जे डोळे आहेत ते थेट अंतरंगाला भेदक, म्हणजे जर भेदक नजर आपण हे तर ती फक्त शंकर महाराजांची, आणि कोणीही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघू, कारण ती थेट अंतरंगात नेते आणि तेच त्यांचं प्रयोजन आहे. जे शंकर महाराजांचे भक्त आहेत त्यांना मी काय म्हणते ते नक्की कळेल. तर ती प्रतिमा तिथे होती आणि मला भीती तर वाटायची, पण काय माहिती समहाऊ मी जेव्हा जेव्हा लपायला जायचे ना तेव्हा तेव्हा तीच जागा, कारण उत्सुकता पण होती. तुमच्या आयुष्यात जर का त्यांचं काहीतरी स्थान आहे तर लहान मूल कसं कुतूहलाने बघतं, भीती तर असते पण सारखं एक नजर. तर ती भेट तेव्हा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा प्रतिमेच्या स्वरूपात छोटीशी. आणि नंतर मग योगायोगाने असं झालं की माझी आई जिथे प्रोफेसर होती कॉलेजमध्ये, तिच्या ज्या कलिग होत्या, प्रोफेसरच होत्या त्याही म्हणजे उच्च शिक्षित, आणि त्या तेव्हा शंकर महाराजांच्या साधक होत्या. पहाटे 4ला उठून मेडिटेशन, हे अनुभव त्यांचे प्रापंचिक अनुभव असे ते खूप त्या काळी आई, कारण आईचं माझं खूप असं वेगवेगळ्या विषयांवर बोलणं व्हायचं, तेव्हा ती सांगायची मला आज ह्या असं म्हणलं, आज तसं म्हणलं. मग मी हो का करत तेही खूप ऐकायचे, ऐकण्याचं काम श्रवण इतकं केलं मी. आणि मग अचानक नंतर मृणालिनी जोशींचं शंकर लीला हे पुस्तक माझ्या अचानक, आणि माझ्या आयुष्यात असं झालंय ना खरं तर की पुस्तक गुरु हे आपोआप हे घे, हे वाच, हे याच्यातनं पुढे शिक आणि पुढे जा, इतकं की असं झालंय. तर मी ते पुस्तक वाचलं आणि अचानक कोणीतरी साथ देती हिमशेखरे, जी.के. प्रधानांचं पुस्तक वाचनात आलं. आणि तेव्हा काय बालसुलभ बुद्धी, कारण आपण भयंकर लॉजिक सगळ्यात, आपण म्हणजे कोण, आपला अभ्यास कोण, मग हे काय वेगळा विश्वास असतो, वेगळा विश्वास, आणि मी म्हणजे कोण, हे जोपर्यंत आपण ड्रॉप करत नाही तोवर तुमच्या गुरूंचा फॉर्मल एंट्री शक्य नाहीये तुमच्या आयुष्यात. पण मग तेव्हा मी असा विचार करायचा आणि भीती तर वाटायचीच म्हणजे त्यांची, आणि मला असं वाटायचं की हे फार चमत्कारिक आहेत बुवा, इतके कसं काय चमत्कारिक, आणि असं कसे अनुभव येऊ शकतात एखाद्याला. पण माझा स्वभाव खूप विचारी असल्यामुळे मी त्याच्यावर विचारही करायचे की कसं काय. म्हणजे मधल्या काळात असं झालं की हे सगळं ऐकण्यात, वाचण्यात, आणि मग कोणीतरी नातेवाईकांच्या तोंडून त्यांचं नाव ऐकलं की मी तिथे जाऊन बसून ते ऐकायचे. म्हणजे कुतूहल खूप तुमच्या मनात ती सगळी त्यांचा शोध घ्यायचा खूप माझा प्रयत्न तेव्हा चालू झाला. आणि जेव्हा हे सगळं घडत असताना, जेव्हा मी मृणालिनी जोशींचं शंकर लीला हे पुस्तक वाचत होते, मी झोपले होते आणि रात्री असं झालं की म्हणजे पहाटे 4ची ती वेळ असावी, आणि सिगरेटचा दर्प
माझ्या नाकात. बरं ते सिगरेट म्हणजे जर चार चौघात आपण जर सिगरेटचा वास घेतला तर तो खूप उग्र येतो, पण जो मला त्या दिवशी आला तो अतिशय सुगंधी मिश्रित सिगरेट. आमच्या घरात कोणीही स्मोक करत नाही किंवा त्यामुळे सवय नाही. मी डोळे उघडून खूप वेळ सुन्न झाले की हे बापरे. शेजारी माझं पुस्तक होतं ते, आणि तो जो अनुभव होता तो मी अर्धा तास तो अनुभव म्हणजे वास, तो सुगंध आणि वास, मी एवढा वेळ येतच होता. एकटी त्या तंद्रीत गेले की हे काय चाललंय आपल्या बरोबर. बापरे. थोडी घाबरले पण मी एकदम ज्याला म्हणतो अंतर्मुख त्यावेळेला झाले की काहीतरी आपल्याला ते कनेक्ट करतायत. त्याही नंतर म्हणजे मी कंपनीत म्हणजे माझं काम, मुलं, घर, नोकरी हे सगळं चालूच होतं. आणि खरा टर्निंग पॉइंट म्हणशील तर माझ्या 2018 साली मी जसं म्हणलं 36व्या वर्षी, तर तेव्हा मी एक आध्यात्मिक मार्गदर्शकच होते, ते माझ्या ओळखीचंच होते, आणि त्यांच्याशी अशी सल्लामसलत करायची की मग मी ओव्हर थिंकिंग साठी काय करू, किंवा मग असं होतं, मग मी ही पोथी वाचते, नामस्मरण चालू होतं. तर अशा चर्चांमधून मग तिथे त्यांच्याकडे एकदा गेलं तर तिथे शंकर महाराजांचा फोटो दिसला. तर ते म्हणले तू ह्यांची भक्ती कर, हे कर. मी म्हणजे आपलं मन हट्टी असतं, मी म्हणलं हा बघू, कारण ह्या अनुभव आता जो मी सांगितला सिगरेटच्या वासाचा, ह्याच्यामध्ये पण बराच काळ उलटला होता. म्हणजे मला हा अनुभव आला 2012 साली वगैरे 4 वाजता, आणि मी ह्यांना 2018 साली भेटले. तर त्या आलेच शंकर महाराज माझ्या आयुष्यात इतक्या नाट्यमय रीताच म्हणेन मी, कारण मला त्या काळी एकदम त्यांची अशी भीती बसायला लागली. त्या काळी असं काय झालं, कारण त्यांच्या घरात तो फोटो होता, ते मला खूप मागे लागले, नाही तू त्यांचं कर, तू असं कर, ते एकदम अवलिया आहेत आणि मी सांगतो तसंच कर. मला असं वाटायला लागलं इथे काहीतरी चुकीचं आहे, कारण मला असलं नाही पटत. म्हणजे कोणीही माझ्या आयुष्याचा कंट्रोल घेतलेला मला खरं तर कधीच आवडला नाही, कारण तशी मी खूप स्वतंत्र विचारसरणीची आहे. पण तेव्हा मला कळलं नाही की गुरु माझ्या आयुष्याचा कधीतरी घेणार आहेत ताबा. पण मग तेव्हा मला तो अनुभव नकोसा वाटायला लागला, की मला कळेल ना की हा व्यक्तीचं इंटेंट काय मला हे सांगण्यात, की देयर इज समथिंग रॉंग. माझा काहीतरी मे बी त्यांना माझा फॉलोअर म्हणून हे करायचंय किंवा हे. आणि मग मी त्या व्यक्तीकडे जाणं म्हणजे एक संपर्क हळूहळू कमी केला, की फोनवर नको, कशाला, आपलं आपण राम राहायला लागला. आपण सगुण भक्तीची तशी उपासक आहोत, घरी आपल्या इतकं व्यवस्थित सगळं आहे, अनुग्रह घेतलेला आहे, आपण गोंदवलेकर महाराजांच्या मठात जाऊ हे करत. पण तेव्हा असं झालं की त्या व्यक्तीकडे म्हणजे मी संपर्क हळूहळू कमी केला. पण शंकर महाराज मला जळी स्थळी काष्ठी पाषाणी, की मी रिक्षात बसले, ऑफिससाठी कॅब केली की तिथे त्यांचा फोटो, कोणी व्यक्ती भेटली की ते त्यांच्याबद्दलची अनुभव सांगणं सुरू. बरं हे इतकं बंबार्डिंग आहे ना, बरं ऐकणाऱ्याला वाटेल त्यात काय दिसतं, पण तुम्ही गेलायत बाहेर आणि स्वामींसारखे सगळे उठसूट ठिकाणी तुम्हाला शंकर महाराजांचे फोटो दिसतात असं होत नाही. बरोबर आहे. बरं मग त्याचा मला फोबिया बसायला लागला की हे काय चाललंय, मला असं नकोय, मी माझं आणि माझं निगेटिव्ह इम्पॅक्ट व्हायला निगेटिव्ह इम्पॅक्ट की कशासाठी आहे, मला नाही करायचंय ना, मला जे गुरूंना फॉलो करायचंय, माझी जी आध्यात्मिक साधन आहे ते मी करीन. तर झालं असं 10 नोव्हेंबर 11 2018 साली सोमवार होता. पहाटे मला 4:30-5ला शंकर महाराजांनी दृष्टांत दिला की तू कोण आहेस, तुला माहिती आहे का, आणि एकच लक्षात ठेव की 10-11 गणपती. तर मग मी माझ्या वडिलांशी बोलले, कारण वडील म्हणजे माझे सगळे आध्यात्मिक अनुभव आतापर्यंतचे आई आणि वडील सगळे शेअर. आणि आई माझी क्रिटिक आहे की ती बरोबर मला जागेवर आणायचं काम करते, आणि वडील त्याच्यातनं बरोबर तू काय घे हे शिकवतात, मार्गदर्शन. तर बाबा तेव्हाही मला म्हणाले की प्राची फक्त साक्षी भावानी बघ, तू बाकी ह्याच्यात पडू नकोस, तुला जे सांगायचंय ते तुला कळेल, बरोबर, त्याला अवधी दे. मग त्याला अवधी दिला, पण तोवरती माझी काही मनातली भीती जाईना. पण केवढी मोठी गोष्ट आहे दृष्टांत दिला म्हणजे तुम्हाला. कारण ती वेळ आली होती ना, ती वेळ आली होती.
आणि तो म्हणजे ती जागा, आणि तेव्हा हा जेव्हा दृष्टांत झाला तेव्हा मी माझ्या बऱ्यापैकी कामात आणि हे होते. हा दृष्टांतानंतर मला सगळीकडे ते दिसायला लागले. अच्छा, जी भीती निर्माण झाली ह्या दृष्टांतानंतर, त्यानंतरची गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे दृष्टांताच्या आधी मी त्यांचा विचार करते, वाचलंय काहीतरी, कुठेतरी गेले मठात, असं काही झालं नव्हतं. तर त्यामुळे मग मी म्हणलं की नाही असं, आणि त्या तुम्हाला दृष्टांत आणि स्वप्न याच्यातला फरक कळतो तुम्हाला, कारण तो तुमचा जो अनुभव आहे, आंतरिक अनुभव तुमचा जे सांगतो की तुम्हाला कळतं ते की दृष्टांत कुठले आणि स्वप्न कुठले. तर मग ह्या म्हटलं आता या भीतीवर तर काहीतरी मात केली पाहिजे, असं नाही मला राहायचंय. एक तर काहीतरी ह्याच्यातनं मला उलगडा झाला पाहिजे की हे का दिसतायत, का दृष्टांत दिलाय मला. तर माझी लहानपणापासूनची अशी सवय की कुठलीही महत्वाची परीक्षा असेल, कुठलाही महत्वाचा निर्णय असेल की मी क्वचित प्रसंगी दशभुजा गणपती आहे पुण्यातला, तर तिथे जायचे. तर मी ठरवलं की आता हा जो आहे उलगडा, ठीक आहे आपण मन शांत करू, दशभुजा गणपतीला जाऊ. तिथे जाताना गेले, म्हणजे तिथे नमस्काराला गेले, तर तिथे आत्ता तुम्ही म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा लक्षात येईल मी काय म्हणते. पाठमोर तिथे एक छोटं दुकान आहे, आता रद्दी का लॅमिनेशन असं आहे, तिथे त्यांचा मोठा फोटो. म्हणलं इथे आहातच का तुम्ही, बर मी इकडे आली आहे, मी आज नमस्कार करायला, असं झालं मला. पण मी ज्या क्षणी नमस्काराला गेले ना तेव्हा मला तो दृष्टांत आठवलं की 10-11 गणपती लक्षात ठेव. तर मी ठरवलं की नाही, ह्यांना उत्तर काहीतरी द्यायचं, तर 10-11 म्हणजे दशभुजा 11 वेळा कर, असं ते मी माझं इंटरप्रेट केलं. पण त्याचं मला पुढेही क्रॉस चेक केलं मी. तर 11 गणपतीचे असे दर्शन मी जेव्हा म्हणजे केलं, आणि काय होतं ना तेव्हा तुम्ही दर्शन म्हणजे एक तुम्ही मनाची धारणा आणि तुमच्या आपोआप मनाची विचारांची उकल होत जाते. म्हणजे तिथे इंटरकनेक्टेड होतात त्या गोष्टी. हो, म्हणजे ती स्वतःला मी प्रश्न शोधायला खूप उत्तर शोधायला मदत केली. पण एक तुम्हाला धैर्य मिळतं जेव्हा तुम्ही कुठेतरी जाता मंदिरात किंवा प्रत्यक्ष तो तिथलं ती ऊर्जा काम करतेच, पण सगळ्यात काम काय करतं तर तुमची इनर स्ट्रेंथ जी म्हणतो, इनर स्ट्रेंथ काम करते. तर ते करता करता आणि 11व्या गणपतीला 11व्यांदा जेव्हा मी गेले, ह्याच्यात बराच कालावधी गेला कारण सहजी जमायचं नाही तेव्हा. पण जेव्हा 11व्यांदा मी गणपतीला गेले, नमस्कार केला, तेव्हा मी खूप कॉन्फिडंट झाले होते, या भीतीतनं बाहेर पडले होते. आणि जेव्हा मी गेले तर त्या दुकानात त्यांची प्रतिमा नव्हती ती अजूनही नाही आता. तेव्हा होती पहिल्या दिवशी शंकर महाराजांची. जणू असं की तुम्हाला की मी आहे, अजूनही आहे इथे, हे दाखवण्यासाठी. आणि गणपती म्हणजे मूलाधाराचीच देवता, व मूलाधार स्थितोसी नित्यम. मूलाधार चक्र हे भीती असुरक्षिततेचं चक्र आहे तुमचं. जेव्हा तुमच्या मनात भीती असुरक्षितता असते तेव्हा चक्रांचा ज्यांचा अभ्यास आहे त्यांना मी काय म्हणते कळेल. जेव्हा गणपतीचं तुम्ही आराध्य असते तर तुमच्या बेसिक ज्या गोष्टी आहेत, विघ्न म्हणजे तुमच्या बेसिक गोष्टी आयुष्यात मिळत राहणे, याच्यासाठी गणपती म्हणजे ती ऊर्जा आहे, त्या तत्व आहे, ते मूलाधाराचं तत्व आहे ते गणपती, हे लाल रंग किंवा हे. तर मग मी हे समजले की मला भीतीतनं काम करायला त्या तत्वानी मदत केली तेव्हा. आणि मग ती जी असुरक्षितता भीती हळूहळू गेली. आणि मग हळूहळू मला कुठेही ते दिसले तरी त्यांच्याशी थोडंसं कनेक्ट व्हायला सुरुवात केली. कारण जोपर्यंत लहान मूल हातपाय आपटतंय, त्याची आई त्याला आंघोळ घालून स्वच्छ करणे करूच शकणार नाही, पण आईला माहितीये की हे कशासाठी चाललंय. पण त्या मुलाला काय वाटतं की आपल्यासोबत हे काय चाललंय. तर तो जो अक्रस्तळेपणा होता जो वाटला, तो मी कुठेतरी मग सरेंडर केलं की ठीक आहे, तुम्हाला काय सांगायचंय ते हे करा. मग त्याच परत अजून उकल करण्यासाठी मी पुण्यात मोघे काका म्हणून आहेत, अगदी लहानपणी आईच्या ज्या कलिग होत्या त्यांच्याबरोबर, म्हणजे त्यांच्या बरोबरीने एकदा त्या मोघे काकांकडे असं जायचा योग आला होता. शंकर महाराजांचे निस्सीम भक्त आहेत ते. त्यांच्या पुढे गेले आणि म्हणलं काका मला असं असं दिसतात, स्वप्नात येतात, ह्याचा काय अर्थ आहे, मी खूप अजाण आहे म्हणलं हे सगळ्या गोष्टी. म्हणजे तुमच्या घरात समजा सोन्याची कोणीतरी बॅग आणली
उद्या उठून घे घे सोन्याच्या विटा, तरी ती माझी मानसिक तयारी असली पाहिजे ना एवढं श्रीमंत व्हायची. बरोबर. मला त्या काळी नकोय मला घेऊन जाते सोनं, असं जी भावना असते की एकदम काहीतरी तुमच्या आयुष्यात मिळालं तर घेण्याची पण ती पात्रता असते. बरोबर आहे, बरोबर. तर मग मी ते म्हणाले की तू पहिले शांत हो. तर ते गेले. मी जेव्हा त्यांचे असिस्टंट होते, मोघे काकांच्या समोर जाण्याच्या आधी ते म्हणले तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर घ्या, तिथे सुंदर त्यांची फ्रेम आहे. म्हणजे त्यांनी काय असा आग्रह नाही केला, कारण वेटिंगला होते 1-2 जण म्हणून मी तसंही थांबले. समोर शंकर महाराजांची तसबीर होती, गेले आणि तिथे पूजा मांडली ती खूप सुंदर पादुकांवर, आणि तिथे वाकून नमस्कार केला. तर ते असिस्टंट त्यांचे माझ्याकडे खूप वेळ बघत आहे. म्हणलं काय झालं, तर ते म्हणले मॅडम त्यांच्या जे पादुकांवर जी फुलं ती सगळी तुमच्या कपाळावर लागली आहेत. तर मी म्हणलं, म्हणजे मी परत दिग्मूढ झाले. म्हणजे हे सगळे खूप माझ्यासाठी नवीन होतं. बॅक टू बॅक असे तुम्हाला बॅक टू बॅक आले त्या काळात. तर ते म्हणले तुम्हाला दिली त्यांनी प्रचिती. तरी मी खूप शांत होते, कारण मुळात असं खूप कुठल्या गोष्टीची वाच्यता करायची, फार कशाने तरी खूप हुरळून जायचं असा मुळातच स्वभाव माझा पण नाही. तर मग मी मोघे काकांसमोर जेव्हा बसले तेव्हा त्यांना म्हणलं, तर ते एवढंच म्हणले की फक्त संचित आहे तुझं काहीतरी पूर्वी जन्मीचं, किती तू भाग्यवान आहेस की ते काहीतरी सांगतायत, तुला काही करायचं नाहीये. मी म्हणलं मी काय करू, तर ते म्हणले तू काही करू नकोस, तू फक्त कधीतरी मठात जा, ते एका आईप्रमाणे तुझ्या, एवढंच तू डोक्यात ठेव. तरी मी ठीक आहे म्हणलं, माझं थोडं समाधान झालं की कारण हा सगळा प्रवास असतो तुमचा, ह्याच्यात हे अनुभव घेत तुम्ही त्यांची शिदोरी बांधत पुढे जाता, त्यापैकी ह्या काला. तरी माझं समाधान झालं नाही. मी खूप कारण माझी वृत्तीच ती आहे की जोपर्यंत त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जात नाही मी, तोपर्यंत मला ते शांत बसवत नाही. की नाही, काहीतरी शोधून काढायचं ठरवलं की ते मग मुळापर्यंत जायचं. कारण इंडस्ट्रीमध्ये पण मी तेच शिकवते लोकांना की रूट कॉजला जा. तर वडिलांना मी सांगितलं, मी म्हणलं बाबा तुम्ही आहात ना, तुम्ही मला ह्याच्यातनं आता मला बाहेर काढाया. म्हणजे मला एक काहीतरी ना खूप दिशाहीन झाल्यासारखं आता वाटतं या स्पिरिच्युअलिटीमध्ये, आणि ह्या तुमचा सगळा शिकण्याचाच भाग असतो असं मला मागे बघितलेलं आता कळतं. मग ते म्हणले ठीक आहे. एक त्यांच्या ओळखीचे एक परिचितच होते पाठक काका म्हणून, कारण लहानपणापासून आमच्या घरी खूप अशा अनेक लोकांची उठ बस ये जायची मला सवय झाली होती. आणि गंमत बघा, सगळे उच्च शिक्षित. म्हणजे मी असं म्हणत नाही की आध्यात्मिक लोकांनी उच्च शिक्षित असं, शिक्षण आणि तसा यथार्थाने संबंध नाहीये. म्हणजे 4 आण्याचं शिक्षण नसलेल्या माणसालाही अतिशय उत्तम आध्यात्मिक प्रगती असूच शकते. पण त्यामुळे झालं काय की मला ते ऍक्सेप्ट करायला त्याचा सोपं गेलं. कारण तुमचं विचारी मन जे असतं ना, ते तुम्हाला बाप दाखवण्याच्या श्राद्ध फरक पडतो विचारांमध्ये सुद्धा. व्हाईट, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये सगळं कळलं पाहिजे असं तेव्हा अट्टहास जो होता, तर तेव्हा तिथे तो फायदा झाला. तर पाठक काकांकडे गेलो की चर्चा करायला, हे असं होतंय काय करू. आणि माझं तेव्हा म्हणजे करिअरही व्यवस्थित चालू होतं, पण मला अशा चर्चा करायला लोकांशी आवडायचं. तर त्यांच्याकडे गेलो आणि हॉलमध्ये छान गप्पा मारत बसलो, चहा पाणी झालं, तुझं काय प्राची इकडे केलं का तिकडे, असं सगळं झालं. आणि तेवढ्यात त्यांच्याकडे कोणीतरी गेस्ट आले आणि हॉलमध्ये गेलो. मीन बाबा जेव्हा आधी गेलो बसलो होतो तेव्हा वेगवेगळ्या गुरूंचे फोटो होते. मी बाबांना अजून म्हणलं बाबा इथे तर नाही आहेत हा शंकर महाराज आणि गोंदलकर महाराज आहेत. मला छान वाटलं बाबा, म्हणजे काहीतरी कारण भीती बसली होती ना मनात ती की काय चाललंय असं, सारखं का दिसतात वगैरे. तर ते गेस्ट आले आणि ते मला काका म्हणले प्राची आत बसूयात का माझ्या ऑफिसमध्ये. म्हटलं चला, झालं आपलं चहा पाणी, गप्पा मारायच्यात तर आत बसू. आत त्यांच्या ऑफिसमध्ये उठून गेलो. मी जिथे बसले त्याच्या बरोबर समोर मोठा शंकर, कुठे जाशील, मी इथं पण आहे. तर मग मी म्हणलं काका मला आता तुम्ही सांगा, कारण मी, आणि तेव्हा ना खूप असे लहान मुलं अशी जे विचारतात ना का हो असं माझ्या बाबतीत, तुम्ही म्हणलं पाठक काका हे का दिसतात मला सारखे आणि का असे अनाहूतपणे का येतात ते माझ्या डोळ्यासमोर.
माझी भीती जात नाहीये ना मनांतर, तेव्हा मी असे वेगवेगळे कोरिलेशन्स लावायचे की मग कुठल्या माझ्या आयुष्यात काही घडणाऱ्या घटनांविषयी काही संकेत असेल. आणि नेहमी ना आपला निगेटिव्ह विचार पहिले जास्त येतात किंवा लॉजिकल विचार करायचा की मग मला हे त्या पुलावरनं दिसले, मग मला हे आता होणार आहे का, किंवा मग काय असं. ते म्हणले तू ते पहिले कोरिलेशन लावणं बंद कर, ते तुझे गुरु आहेत आणि तू शांतपणे स्वीकार. ते गुरु आहेत, ते तुझा हात सोडणार नाहीत. तुला विस्मरण झालंय की ते तुझे गुरु आहेत. आणि मला या इतकं खजील होते मी आठवलं तरी की मी अशी कसा विचार केला माझ्या गुरूंबद्दल. पण तोही माझा एक आध्यात्मिक शिक्षणाचा भाग होता, प्रवासच होता. आणि मग तेव्हा ते म्हणले की तू ते त्यांची काही अपेक्षा नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे गुरु हा भीतीतनं बाहेर काढायला येतो तुम्हाला. जर तुम्हाला कोणी भीती घालत असेल तो तुमचा गुरु नाही. मग तेव्हा मला ते असं एक उपरती झाली की अरे ह्याच भीतीवर मात कर असं ते मला सांगतायत की स्वतःचा ऍक्सेप्ट कर, स्वतःला, स्वतःवर काम कर, माइंडवर काम कर. आणि पहिला दृष्टांतच त्यांनी दिला होता की तू कोण आहे तुझ्या लक्षात आहे का, स्वतःला ओळख. हा म्हणजे मी आता सुद्धा झोपेत जरी मी स्वतःबद्दल विचार केला तरी हा दृष्टांताचं मला नित्य स्मरण आहे त्यांच्यामुळे. त्यामुळे आणि तेव्हा असं झालं की तेव्हा मग ते म्हणले की तू स्वामींचा जप आजपासनं कर. तर मी म्हणलं मी ते करीन. मग हे दिसणं कमी होतील का अशी अक्षरशः मिळाली का तुमच्या? मला आता खूप खजील. म्हणजे कधी कधी असं वाटतं की काय समजतो आपण स्वतःला आणि मी कोण त्यांना ऍक्सेप्ट करणार. कोण आहे मी? म्हणजे आपण तसंही मी हे करते, मी ते करते, मी मी त्या झूट आहे सगळं. म्हणजे खूप म्हणजे आध्यात्मिक जेव्हा तुम्हाला गुरु येतो तेव्हा तो तुम्हाला पहिलं म्हणजे तो मी ड्रॉप करायला लावतो. तर म्हणजे मी आता जरी अनुभव असेल तरी मला हे चांगलं माहितीये की साक्षी भावात मी हे सगळं बघती आहे आणि मला स्वतःचा अजिबात इथे मी आणि मी कोण भारी असं नाही करायचंय. पण एक लोकांनाही कळावं की आपला प्रवास अध्यात्माच्या दिशेने गेला तर तो कुठे गेला पाहिजे, तर तो आत मध्ये वळवणं गरजेचं आहे, असं आहे. तर ते वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि मी हे सगळं झाल्यावर मी त्यांना एका रात्री मेडिटेशन मध्ये बसले 10 मिनिटं. त्यांना मनोमन विनंती केली की मी तुमच्या मठात उद्या येते, पण ही जी सारखी मला भीती वाटते हे करते ही द्वंद्व आता बास. आणि तुम्ही एका आईच्या ह्याच्याप्रमाणे गुरु म्हणून माझ्या कारण तेव्हा ना माझ्या आई वडिलांनाही वाटायचं की ही चाललंय का हिचं नक्की. त्यांना असं वाटू शकतं कारण आपली प्रतिमा वेगळी असते समाजासमोर. आपली एक प्रतिमा वेगळी असते आणि पण ती नाही आहे ना तुमची खरी प्रतिमा. तुमची स्वतःची जी प्रतिमा आहे ते म्हणजे तुमचं अंतर्मन आहे, जी तुम्ही स्वतःला जे ओळखता, तर ते खरी ती प्रतिमा ती आहे तुमची. तर मग त्यांनाही काळजी वाटायची. तर मी म्हणलं मला हे असं बरोबर नाही वाटत आहे आणि मी तुमच्या पुढे उभी आहे आणि मला काय ते एक शांतपणे मला हे मार्गदर्शन मिळू दे. मी गेले, समाधीला नमस्कार केला, शांतपणे घरी आले, माझं काम चालू ठेवलं. त्या रात्री परत पहाटे सुंदर चंद्रभागेचं जे वाळवंट आहे पंढरपूर मधलं, त्या वाळवंटात अप्रतिम पौर्णिमेचा चंद्र होता आणि त्या वाळवंटात मी एका जागी बसले होते. म्हणजे ते जे चंद्रभागेचं जे आपण म्हणतो नदीचं पात्र आहे, तर तिथे मी बसले होते आणि समोर माझ्या समोर शंकर महाराज बसले. 2 शंकर महाराज होते ते 2. आणि मी त्या दोन्ही प्रतिमांकडे बघत होते. वरती चंद्र जो होता म्हणजे मला अजूनही काटा येतोय आठवताना, तो चंद्र त्यांच्या बरोबर डोक्यापाशी असा विराजमान झालेला, अजूनही मला ती प्रतिमा आठवते. आणि मी त्यांना म्हणलं तुम्ही दोघं का समोरासमोर बसलेला आहात? तर ते म्हणले अजूनही तुला कळलं नाही आणि हसले. आणि 2 प्रतिमा त्या एकात विलीन, एक शंकर महाराज माझ्या समोर त्या चंद्रभागेच्या वाळवंटात. आणि मी अजिबात म्हणजे ह्याच्यात काय अतिशयोक्ती नाही, हा परत अनुभूतीचा गोष्ट आहे. ज्यांना विश्वास ठेवायचा आहे ते ठेवा. माझा हे नाही हट्ट आग्रह की तो केला पाहिजे असं विश्वास. पण
अतिशय चंदनाचा सुगंध कितीतरी वेळ मी अनुभवत होते. हो. मस्त. आणि मग मला लक्षात आलं की ते मनातलं द्वंद्व त्यांनीच माझ्या समोर, हो, तिथे ते संपलं तुमचं मनातलं द्वंद्व. हो, तिथे ते संपलं. आणि परत नाही ते स्वप्नात आले. परत ते स्वप्नात आले नाहीत. किंवा मी माझं हे करायला लागले शांतपणे. नंतर मी कधी शंकर गीता वाचायला लागले हे मला लक्षात आलं नाही. हळूहळू गोष्टी अशा घडत गेल्या. आणि ते जे शंकर महाराजांचं सांगणं असते की तुम्ही कर्मकांडात अडकू नका, तुम्ही स्वतःची ओळख स्वतः करून घ्या आणि स्वतःवर काम करा. मला विसरलात तरी चालेल इतपत त्यांची शिकवण आहे की माझ्याकडे 10 वेळेला आला नाही तरी चालेल. असं मग तो सगळा प्रवास हळूहळू सुरू झाला. बापरे, अंगावर काटे आणणारे अनुभव आहेत हे. खरंच खूप सुंदर. म्हणजे अक्षरशः डोळ्यासमोर उभं राहतात या गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्या. मस्त. करेक्ट. आणि तेव्हापासनं त्यांच्या अनुभूती म्हणजे आता त्या अनुभवात आता मी अडकत नाही, कारण ती समज आता मला आली. त्यानंतर तुम्हाला असे ते पूर्वी सारखे समोर दिसायचे, सारखं फोटो यायचे समोर किंवा जरा रिक्षात, तसं ते कमी झालं का दिसणं? का झालं कमी माहितीये? कारण मी जसं सांगितलं की मला स्वतःलाच मी ऍक्सेप्ट केलं नव्हतं. ते माझं मला ऍक्सेप्ट कर हे त्यांचं दर्शन म्हणजे ते नुसतं भौतिक दर्शन नव्हतं ग. ते अंतर्मनात तू स्वतःला ऍक्सेप्ट कर. आणि मला जो कनेक्ट झाला जबरदस्त, त्याच्यानंतर मग ते मला दिसले काय नसले काय हा फरकच पडेनासा झाला. फरक पडेना ऍक्सेप्ट केलं. मी खूप गोष्टींपासून, भावना माझ्या स्वतःवर काम करणं ह्याच्यापासून पळत होते असं मी म्हणेन. की तुम्ही म्हणतात ना ते रूबरू होणं, की तुम्ही दुसऱ्याचे दोष बघणं खूप सोपं आहे, दुसऱ्यांचे चुका काढणं, ह्याने असं केलं त्याने तसं केलं, पण स्वतःवर काम करणं हे सोपं नाही. मी त्या जर्नीमधनं गेलेले आहे. एका फिनिक्स पक्षासारखं तुम्हाला उभारी धरावी लागते की नाही मी हे करू शकते. मग ही जिद्द आणणं, तुमच्या भावनांवर जोपर्यंत तुम्ही काम करत नाही ना, तर तुम्हाला मध्ये कुठे कुठे वेगवेगळ्या पद्धतीने त्या सप्रेस होतात, शरीरात रोग निर्माण होतात, म्हणजे डिटॅचमेंट किंवा जे आपली जी सोल जर्नी आहे ना ती मुळात भावनांवर काम करत करतच पुढे जाणं आहे. त्यांना ऍड्रेस करणं, एक्नॉलेज करणं, काम करणं. ती सिच्युएशन आली तर आपण आता कसे रिॲक्ट झालो, म्हणजे ती सिच्युएशन परत परत तुमच्या आयुष्यात येत राहते जोपर्यंत तुम्ही त्याच्यातनं शिकत नाही. मग जेव्हा मी शिकले तेव्हा त्यांनी ते जाणवून दिलं. म्हणजे मध्ये काळ ते खरंच त्यांनी कमी केलं मला दिसणं, कारण मग मला कळायचं की मी आता बरोबर काम करते. आणि आता तर तो कनेक्टच निर्माण झाला त्यांच्याशी. म्हणजे एक या वर्षीच 22 सप्टेंबर ही माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट अजून एक म्हणेन की मला असं लक्षात आलं की लोकांशी इंट्युटिव्हली पण मी कनेक्ट होऊ शकते. हो, इंट्युटिव्हली म्हणजे प्रत्येकाकडेच येते. तुम्ही जाणीव व्हायला पाहिजे आणि ते माझ्यात आहे हे पहिलं ऍक्सेप्ट करा तुम्ही. परत तिथे तुम्ही तुमचं लॉजिकल माइंड लावायला गेलात की असं काय अनेक कामं, अनेक निर्णय आपण इंट्युशनवरच घेतो. पण मग जेव्हा मला ते कळालं, कारण आपोआपच लोक कुठनं यायला लागली गायडन्ससाठी की मला हे असं जॉब चेंज करायचं किंवा असं करिअरमध्ये अपग्रेड करायचंय किंवा मी आता अडकलोय मी काय करू, हे असं आहे. तर मला असं जाणवायला लागलं की मी बोलतच नाही त्यांच्याशी. हो, म्हणजे एक कळतं, कारण स्वतःची आतली ऊर्जेशी मी ते कनेक्ट झाली. सो माझे गुरु म्हणजे कोण आहे? माझाच हायर कॉन्शियसनेस आहेत ते. सो माझी ती जर्नी आहे. जेव्हा मी त्या हायर कॉन्शियसनेसला पोचीन, जेव्हा हे समजून घेईन माझी जर्नी, तर ही जर्नी समजून घे हेच तर गुरु सांगतात ना तुमचे. आणि जे हे सांगतात ते खरे गुरु असं माझं म्हणणं आहे. सो ती आता मला कळतं की माझं अंतर्मन जेव्हा माझ्याशी काही गोष्टी बोलतात तेव्हा माझे गुरुच कनेक्टेड असतात माझ्याशी, असं मला ते आता जाणवतं. आता ते सहजी झालं, खूप सहजी झालं. अगेन हे अनुभवायच्या गोष्टी आहेत ज्याच्या त्याच्या. प्रत्येक जण असा अनुभव, म्हणजे काही वेळेला तुम्हाला वाटतं की अरे मी आत्ता या व्यक्तीला फोन करावा, आईनी, वडील, मित्र, आणि त्यांचा तुम्हाला फोन येतो. जितकं सहजी हे टेलिपॅथी होते की अरे तुला कसं कळलं की अरे आत्ता मला हेच हवं होतं.
तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तसं माझ्या बाबतीत झालं. मी तुम्हाला बरं. सांगते अनुभव. 1 महिनाभरापूर्वीच मी माझ्या मैत्रिणीशी बोलत होते, ती पण पॉडकास्टिंग मध्ये. तर आमचं असं बोलणं व्हायचं की चर्चा की कुठला विषय घेऊया आपण. काय म्हटलं, माझे बरेच दिवस अशी इच्छा आहे ना, स्वामी समर्थ आणि शंकर महाराजांच्या अनुभवांबद्दल बोलणारे गेस्ट पाहिजेत म्हटलं मला. आणि लकीली आपला फोन झाला आणि ते कनेक्ट झालं. कसं असतं ना, डोक्यात आपल्या विचार येतात आणि ते मॅनिफेस्टेशन सुद्धा इथे तेवढंच काम करतं. स्वामींचा पण माझ्या आयुष्यात येणं हा खूपच मोठा योगायोग होता की घरात माझ्या तेव्हा मोठं कार्य ठरलं होतं आणि माझ्या आजी सासूबाई अतिशय आजारी होत्या. सगळी आमंत्रणं दिलेली होती, हॉल बुकिंग झालेली होती आणि कळत नव्हतं की आता काय करावं. आणि मग अशी म्हणलं तसं नामस्मरण तर माझं चालू होतं आणि माझं असं खूप फोटोज मूर्तीज असं माझं नसतं की जर असं असेल तरच माझं भक्ती आहे. माझी म्हणजे मनातल्या मनात नामस्मरण वगैरे असं चालू असतं. तर माझ्याकडे तेव्हा काही स्वामींचा फोटो नव्हता. तर त्या काळी असंच माझ्या नेटवर्किंग मधून म्हणजे पुण्याचे रसिक साहित्याचे शैलेश नांदुरकर आहेत, त्यांची ओळख होती माझी आहे म्हणजे. तर त्यांच्याकडून हिरण्यगर्भ नावाचं पुस्तक मी घेतलं होतं. त्यांनी आणि शेखर सानेंनी ते अप्रतिम पुस्तक आहे. तर ते तेव्हा मागवलेलं होतं आणि त्याला यायला प्रिंटिंगला 8-15 दिवस जाणार होते. तर त्यांनी मला तशी पूर्वकल्पना दिली होती. मी म्हणलं ठीक आहे 8-15 दिवसात हे येईल. आणि तेव्हा घरात सगळं चालू होतं की कार्य आता पुढे ढकलायची वेळ येईल का, पैसे अडकलेले. आणि एकीकडे आजी सासूबाईंची पण खूप काळजी वाटत होती, त्यांचं ते बघवत नव्हतं आम्हाला वगैरे, आजारी होत्या. तर काहीच नाही म्हणजे एकही निर्णय घेता येत नाही अशी परिस्थिती होती. तर क्रिटिकलच होत्या म्हणजे त्या. आणि मग आमची एक दिवशी चर्चा झाली, रविवार होता, की माझे मिस्टर मला म्हणले किंवा घरी पण सासू-सासरे म्हणले की आपण एक थोडंसं पुढे ढकलूयात किंवा आता जर घरचे सगळे आहेत तर आपण हे घरच्या घरी सगळं जोर आहेत हे करूयात. चर्चा की आता करायचं. मी शांत होते कारण माझी इच्छा होती की ठरल्याप्रमाणे ते सगळं व्हावं. मी खूप शांत राहिले आणि मनोमन मी फक्त म्हणजे तेव्हा एवढी ठाम नव्हते मी, पण गुरूंवर म्हणजे माझ्या शंकर महाराजांना मी एकदा सांगितलं की तुम्ही बघून घ्या. आणि कर्मधर्म संयोगाने सगळ्या पत्रिका तेव्हा गाणगापूर, अक्कलकोट, माझे कोण कोण नातेवाईक तेव्हा जाऊन आलेले अचानकच. तिरुपतीला माझी एक मैत्रीण अचानक गेली, तर त्या पत्रिका कोणी कोण, प्राची ठेवू का पत्रिका, मी तिरुपतीला चालले, प्राची मी गाणगापूरला चाल, म्हणलं ठेवा. तशीच अक्कलकोटला, तुळजापूर अशी सगळीकडे ठेवली गेली. मग मी म्हणलं आता स्वामी तुमच्याकडे पत्रिका ती तारीख आली आहे, तुम्ही बघा काय करायचंय ते तुम्ही बघून घ्या. आणि रविवारी हे सगळं घरी डिस्कशन झाल्यानंतर अचानक रसिक साहित्यमधून एक व्यक्ती ते पोचवायला पुस्तक हिरण्यगर्भचा आली आणि ते मी घरात ठेवलं पुस्तक. काय त्या पुस्तकाची व्हायब्रेशन्स आहेत का, म्हणजे तो स्वामींचा जी फोटो आहे त्याच्यावर बघून मी अंतर्मुख झाले. म्हणलं तुम्ही आलायत, मार्ग दाखवा मला फक्त की मिळेल मार्ग, असं मी स्वतःशीच एक हे केली. आणि तेव्हा माझ्या घरात स्वामींची प्रतिमा, फोटो वगैरे काहीच नव्हतं. ज्या दिवशी ते पुस्तक आलं त्या दिवशी माझ्या आजी सासूबाई खूप शांतपणे गेल्या. त्याच दिवशी खूप शांतपणे गेल्या. आणि म्हणजे अचानकच सगळ्या प्रश्नांची उकल त्या दिवशी झाली. आणि म्हणजे मी त्यांच्यासाठी पण तो खूप चांगला दिवस म्हणेन, कारण हिरण्यगर्भासारखं पुस्तक घरात आलं, त्यांना ब्लेसिंग्स मिळाली असं मी समजते. आणि दुसऱ्या दिवशी माझी जी हेल्पर होती त्या काळात, म्हणजे खरी माझी ती मैत्रीणच अगदी घरातली झाली होती, तर ती मला सारखी मागायला लागायची की तुमच्या घरात हे कार्य आहे तर मला काहीतरी तुम्हाला द्यायचं. म्हटलं अगं छान जेवायला बोलव एक दिवशी, बास आहे मला. नाही मी आणि माझ्या मिस्टरांनी ठरवलंच आहे काहीतरी. म्हणलं हे बघ तुला काय द्यायचंय, तू एवढंच जरी दिलंस काहीही प्रश्न नाही. मला एवढीशी स्वामींची मूर्ती छोटी जरी देवारातली दिलीस ना 100-150 रुपयाची, मला खूप आनंद आहे की तू ती दिलीस तरी. तर ती ढसाढसा रडायला लागली. म्हणलं तू का रडतेस, आता सांगितलं ना मी काहीतरी. ती म्हणली ताई तुम्हाला कसं कळलं, मी माझ्या मिस्टरांनी काल फ्रेम आणून ठेवली स्वामींची, तीच आम्हाला तुम्हाला द्यायची. आणि मी म्हणलं ठीक आहे ती घेऊन ये. आमच्या घरातलं जे कार्य आहे त्याच्यात ती फ्रेम ठेवली. आणि मी स्वामींना नेहमी म्हणायचे की तुम्ही आलात माझ्या घरी
तर मी तुम्हाला शंखवादनेची मानवंदना त्या दिवशी देईन. बर. आणि मग ती फ्रेम आम्ही ठेवली त्या कार्यात. तिथे माझ्या बहिणीने, काकूनी, तिच्या बहिणीच्या सासूबाईंनी असं सगळ्यांनी शंखवादन केलं. म्हणजे तुझे मगाशी मॅनिफेस्टेशन वर्ड वापरलं, तर हे मॅनिफेस्टेशन नाही तर काय, तुमचंच माइंड तुम्हाला मदत करत असतं. अगदी अगदी फक्त तुम्हाला कुठेतरी श्रद्धा ती स्वतःवरच असते असं मला वाटतं. म्हणजे स्वामी, साईबाबा, गजानन महाराज, शंकर महाराज ही वेगवेगळी रूप आहेत. कोणी गणपतीवर श्रद्धा असेल, कोणी शंकरावर श्रद्धा असेल, कोणाची फक्त स्वतःच्या कामावर असेल, पण ही फक्त. तर आता मला आठवलं की एक स्वामी समर्थांचा तारक मंत्र सुद्धा खूप प्रभावी असं म्हणतात. हो. तर तो कधी म्हणला पाहिजे आणि कुठल्या वेळेस म्हणला पाहिजे? तारक मंत्र असं आहे की म्हणजे परत तो अनुभवाचाच प्रश्न आहे. माझ्याही अनुभवात जो मी म्हणते की इट्स अ माइंड अफर्मेशन. म्हणजे जे डोळे मिटून ते ऐकतात, तर आपल्या हिंदू धर्मात इतके सुंदर मंत्र आहेत. म्हणजे त्या मंत्रात शक्ती आहे. म्हणजे माझं कामच एनर्जी व्हायब्रेशन्स वरती आहे. म्हणजे एनर्जी व्हायब्रेशन्स वरती आहे. म्हणजे माझा विश्वास आहे की सगळं जगच ऊर्जेवर चाललंय. मग तुमचे विचार ही पण एक ऊर्जा आहे. आणि कुठलाही मंत्र म्हणजे विष्णू सहस्त्रनाम असू दे किंवा रामरक्षा असू दे किंवा तारक मंत्र असू दे, ह्या जी रचना केली आहे ना, जी गुंफण आहे, तर त्याच्यामध्ये जबरदस्त व्हायब्रेशन्स आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये परत ते सायंटिफिकच आहे, कारण परत ते क्वांटम लेव्हलला जाऊनच ते काम करतं. तर तारक मंत्र माझा असा अनुभव आहे की तुम्ही डोळे मिटून जितका ऐकाल ना, तर तुमचं आत्मबल हे इतकं वाढतं की, कारण तुम्हालाच तुमच्या परिस्थितीतनं सगळं काम करायचंय. कुठलीही बाह्य शक्ती अशी येऊन तुम्हाला आता मी तुला हे करतो असं नाही. तर तारक मंत्रात ते आत्मबल वाढण्याची प्रचंड शक्ती आहे. म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर हे वाक्य वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर किंवा तारक मंत्राचं वारंवार पठण केल्यानंतर किंवा तिथे तुम्ही वॉटर थेरपी आहे. म्हणजे जॅपनीज सायंटिस्टने त्याच्यावर कामही केलेलं आहे की वॉटर हॅज अ मेमरी. सो तारक मंत्र म्हणता म्हणता जर तुम्ही म्हणजे ते तुमच्या घरात तुमचं सतत मंत्राचं पठण आहे चांगल्या, तर ते जे पाणी आहे मंदिरातलं तीर्थ तेच असतं ना, की पॉझिटिव्हिटी त्या पाण्यात उतरते. इतकं सिम्पल आहे ते सायंटिफिकली. सो ते जर तारक मंत्र तुम्ही सतत म्हणत गेला तर तुमचं आत्मबल वाढून तुम्हाला योग्य मार्गदर्शन, योग्य व्यक्ती ह्या आयुष्यात येऊन तुमच्याच विचारांचं प्रकटीकरण येते. सो तुमचं माइंड स्ट्रॉंग करतं. सो अफर्मेशन्सनी जे काम होतं मनावरती, पॉझिटिव्ह स्ट्रॉंग अफर्मेशन्सनी, ते तारक मंत्रात आहे. आणि त्याचं वाक्यन शब्दच इतका पॉवरफुल एनर्जी आहे की ते एनर्जी, तो पाठिंबा तुम्हाला तो मिळतो. ही तुम्हाला जी होणारी जाणीव आहे ती जाणीव काम करते. तर त्याच्यासाठी म्हणा, मग तुम्ही तारक मंत्र म्हणा, विष्णू सहस्त्रनाम पठण करा. कित्येकदा अनुभव असा आहे की रामरक्षा 11 वेळा म्हणून जर आपण त्याचं पठण केलं आणि हे केलं तर तुम्ही तुमच्या अंगात ताप असेल किंवा तुम्हाला काहीतरी मनाला उभारी येत नसेल, काहीतरी होत असेल, डोकं दुखत असेल, ते जातं. आणि ह्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. पण तुम्ही करा, कारण त्या मंत्रात पण ती व्हायब्रेशन्स आहेत आणि ती शक्ती तुमच्या पाठीमागे उभी राहते. कारण तो विश्वास पण मनात आहे ना तुमच्या, त्या विश्वास काम करतो, ती श्रद्धा काम करते. सो असं आहे. अगेन इथे सुद्धा इनर स्ट्रेंथ वर, इनर स्ट्रेंथ त्याच्यामुळेच वाढते. तुम्हाला ते आत्मबल, तुम्हाला भीमरूपी म्हणल्याने सुद्धा शक्ती जी आहे, रामदासांनी ते रचना अशी उगाच नाही केली, त्याच्यात तो जो भीमरूपी आणि येतात ते प्रचंड शक्तिशाली, ती शक्ती जी तुमच्या पाठीमागे उभी राहते, हे जे विश्वास निर्माण होण्याची प्रक्रिया आहे. तर हे जर पठण केलं वारंवार तुम्ही, तर आत्मबल तुमचं वाढतच, निश्चित वाढतं. तर हे सगळं आपण केलंच पाहिजे. आणि आपण
खूप आपण लकी आहोत की आपल्याकडे ही सगळी साधनं आहेत आज, असं आहे. बरोबर. तर अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चा असं नसतं, तर तुमची अध्यात्माची व्याख्या काय आहे? हो, सांगते. अगदी सिंपल माझी अध्यात्माची व्याख्या म्हणजे आधी आत्मा. म्हणजे तुम्ही पूजा अर्चा करा, पारायण करा, वेगवेगळ्या देवळाच्या दर्शनांना जा, हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा आणि प्रत्येक वेगवेगळ्या धार्मिक चालीरीती वेगवेगळ्या प्रश्न आहे आणि ज्याच्या त्याच्या आध्यात्मिक प्रवासानुसार जे ते व्यक्ती ते बरोबर करतच असतात. तर कर्मकांड हो ही पहिली पायरी आहेच अध्यात्मातली. कर्मकांड करत करत तुम्ही वर कधीतरी येता आणि सगुण ते निर्गुण ह्याची जी जर्नी आहे तीच आध्यात्मिक प्रवास आहे. हे सगळं करत असताना जर तुमच्यात बदल घडत नसतील तर मात्र या सगळ्या कर्मकांडांचा उपयोग नाही. सो माझं असं म्हणणं असतं की हे सगळं जगच ऊर्जा लेव्हलवर चालू आहे. एनर्जी व्हायब्रेशन्सच हे ब्रह्मांड म्हणजेच कॉन्शियसनेस जो आपण म्हणतो ही एनर्जी आहे. म्हणजे मी काय तू काय किंवा सबंध ब्रह्मांड जे आहे ते एनर्जीचीच वेगवेगळी रूप आहेत. कारण क्वांटम लेवलला खाली सगळं नथिंग आहे ऍक्च्युली. म्हणजे आपण तसा विचार करायला गेला तर चेतनेचे वेगवेगळे स्तर आहेत. काही लोकांना ते त्या जाणीवेच्या स्तरावर आहेत की आपल्याला काहीतरी करायचंय. मग कोणाची तरी ते उपासना करतात, व्रत वैकल्य, उपास तापास, तर ते पण ह्या जर्नी मधलीच लोक आहेत ना ग. तर ते आज ना उद्या ह्याच्यातच पुढे पुढे करत त्यांना त्यांची उकल होणारच आहे. सो कर्मकांड करावं की न करावं हा मुद्दाच नसून तुम्ही त्यातनं काय शिकता, तुम्ही त्यातनं काय अनुभवता, तुमच्यामध्ये फरक पडला तर ते खरंच तिथपर्यंत पोहोचलात तुम्ही त्या जर्नी. करेक्ट आहे. सो त्या ऊर्जा लेव्हलला जर तुम्ही समजून घेऊ शकलात की वी आर इक्वल, वी ऑल आर इक्वल. प्रत्येकाला जर तुम्ही सोल लेव्हलवर बघा, माणसाप्रमाणे ट्रीट करा आणि आधी आत्मा म्हणजे स्वतःवर काम करा. स्वतःवर काम करण्याशिवाय काहीच नाहीये. सो ह्या कॉन्शियस लेव्हलची एकदा जाणीव झाली की होलोग्राफिक युनिव्हर्स अशी ती कन्सेप्ट आहे आणि प्रत्येक आपण आपल्या विचारांप्रमाणे आपली ऊर्जा आपण एमिट, प्रत्येक व्यक्ती हे एनर्जी बॉडी थ्रू जगाला दिसते. म्हणजे एखादी सक्सेसफुल व्यक्ती दिसते, एखादी आनंदी व्यक्ती, एखादी खूप मोटिवेटर असतात जसे अनेक आहेत युट्यूबवर आज, किंवा दीपक चोप्रा सारखे लोक आहेत, संदीप माहेश्वरी सारखे आहेत, सद्गुरू म्हणजे जे आहेत, दे आर व्हेरी गुड स्पीकर्स आणि मोटिवेशन देतात ते लोकांना. तर ह्यांची आंतरिक ऊर्जाच ती काम करत असते ना. सो ही ऊर्जा जितकी तुमची चांगलं तितकं तुमचं म्हणजे तुम्ही सुद्धा एक वैचारिक फ्रिक्वेन्सीवर चांगल्या गेल्या की चांगल्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करणारच आहात. सो अध्यात्म मी म्हणेन की हे स्वतःला समजणं आहे, एक साकल्याने प्रत्येक गोष्टीचा विचार करणं की हे मला अनुभव येतात असे तर काय येतात, माझ्या आयुष्यात ह्या व्यक्ती आहेत, हे जर काही घटना घडतायत किंवा मी काहीतरी पुढे नाही जाऊ शकत किंवा अडचणी येत आहेत तर ह्या काय येत आहेत, त्याच्यामागचे अर्थ सगळे समजून घेता आले पाहिजे. करेक्ट. तर त्याच्यातला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असं सांगेन की सरेंडर आपल्याला कुठल्या तरी एका शक्तीला करणं आवश्यक आहे. मी म्हणजे कोणीतरी हे जेव्हा तुम्हाला त्याच्या पलीकडे जाता तेव्हा तुम्हाला सगळी मदत मिळायला सुरुवात होते, जी अर्जुनाला कृष्णाने दिली. अर्जुनचा इंटेंटच खूप क्लिअर होता, कारण अर्जुन आणि युधिष्ठिराला आपण गीतेमध्ये वाचलेलं आहे की दोघांना चॉईस होता ना, श्रीकृष्णाने कोणाबरोबर राहावं. श्रीकृष्णाने विचारलं होतं की मी का माझं सैन्य. दुर्योधन त्याच्या कर्म आणि विचारांनुसार क्लिअर होता की मला ये ना केन प्रकारे ना हे युद्ध जिंकायचं आहे, मला काही नको, मला सैन्य दे. अर्जुनाला ही गरज होती ना की मला कृष्ण सत्याचा मार्ग दाखव आणि त्याच्यासाठी तुझं सैन्य नाही मला मदत करणार आहे, तूच मदत करू शकशील. मार्गदर्शक गरजेचं असतं इथे. त्यामुळे कृष्णाने पण त्याला एक प्रकारे एक सुंदर त्याचं माइंड प्रोग्रामिंगच केलंय की तू लढ. म्हणजे त्यांनी सांगितलंच इतकं सुंदर, म्हणजे अतिशय ते वाक्य मला नेहमी आवडतं की कृष्ण अर्जुनाला एकच सांगतो की तस्मात् सर्वेषु कार्येषु माम अनुस्मर युद्धेच, तू लढ, तुला काय करायचं तू कर, फक्त माझं स्मरण. कशासाठी? कारण कॉन्शियस लेव्हलला काय चाललंय, आपण कॉन्शियसली काय करतोय,
तुम्ही कॉन्शियसली काय करता, कॉन्शियस लेव्हलला इंटेंट काय आहे, ह्याचेच परिणाम तुम्हाला दिसणार आहे. सो मी जे म्हणते की चेतना स्तरातली जी जाणीव आहेत की काही लोकांना ती अजूनही झाली नाहीये, काही लोकांना झाली, तर हे सगळा प्रवास आहे. फक्त त्याच्यातली एक प्रॉब्लेम असा आहे की चेतनेच्या स्तरातील म्हणजे जे अवेअरनेस मध्ये जी लोक असतात की निदान आपल्याला काहीतरी करायचंय, काही लोकांना तो अजिबात नाहीच आहे. तर ह्याच्यामध्ये जी जाणीव झालेली लोक आहेत ना, ती चटकन परत खालच्या स्तरावर येऊ शकतात. कशी की बी रुजवलंय आपण काहीतरी, अरे अजून नाही आलं, अजून नाही, ह्यानी काय होतंय, तेव्हा ते बी रुजायच्या आधीच तुम्ही ते उखडून टाकताय. दुसऱ्या दिवशी त्याला अंकुर फुटणारच असतो. बरोबर. जी श्रद्धा आहे तुमची त्याला मिळणारच असतं, पण तुम्ही तेवढा वेळ द्यावा लागतो. सो स्वतःवर काम करणं हे नुसतं स्किल्स टेक्निक शिकून कोणीतरी मार्गदर्शन कोचिंग एक सेशन झालं आणि तुम्हाला लगेच सगळं आलं असं होत नाही. आध्यात्मिक प्रवासात सुद्धा तसंच आहे. तो प्रवास आहे, म्हणजे इन्स्टंट त्याच्यात तुम्हाला काहीच मिळणार नाही. त्याच्यात तुमचे कर्म आणि विचार ह्याचा मेजर रोल आहे. ते त्याप्रमाणे तुमची साधना आणि प्रगती दोन्ही होणार आहे. तेव्हा तुमची संकल्प शक्ती काम करते. तुमचं संकल्प जर का मुळात शुद्ध प्रेम, म्हणजे मी नेहमी म्हणते की कृतज्ञता, प्रेम आणि शुद्ध भावना या सगळ्यात प्युरेस्ट फॉर्म ऑफ एनर्जीज आहे. मग जर तुमचा इंटेंट दुसऱ्यासाठी चांगलं करायचंय किंवा स्वतःच्या कुटुंबाचं मला नीट करायचंय, हाच एक प्रकारे शुद्ध हेतूच आहे ना. मग जेव्हा हे हेतू तुमचे शुद्ध असतात तेव्हा तुमची संकल्पशक्ती ती तुम्हाला चांगलं करायला काम करते. तिथे तुमचा हायर कॉन्शियसनेसच तुम्हाला मदत करतो. मग तो तुम्हाला गुरु म्हणा, स्वामी म्हणा, शंकर महाराज म्हणा, कुठल्याही रूपात मदत, माणूस, कुठली मदत मिळणे, आर्थिक मदत मिळणे, कोणीतरी येऊन पटकन काहीतरी सांगणे, सल्ले देणे, किंवा कोणीतरी येऊन तुम्हाला म्हणणे मी आहे तू बघ काय करायचंय ते. सो ह्या सिंक्रोनिसिटीज आहेत. खरंय. म्हणजे आपल्याला कधी कधी कळत नाही की अरे ही मला मिळाली कुठून मदत, किंवा ही अचानक ह्या व्यक्तीला कसं कळलं, किंवा काहीतरी झालं आणि मलाच स्वतःला कळलं की नाही मी हा निर्णय नाही, हा मी निर्णय असा घेतला पाहिजे. तर ह्या सिंक्रोनिसिटीज तुमच्या संकल्प सिद्धीला पोषक जेव्हा व्हायला लागतात तेव्हा ती खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या गुरुशी, म्हणजे हायर स्वतःच्याच हायर कॉन्शियसनेस. कृष्ण म्हणजे अर्जुनाचाच हायर कॉन्शियसनेस आहे ना. बरोबर. कृष्ण म्हणजे तो असा त्या रूपात आपल्याला तसं ते प्रकटीकरण आहे, पण ती शेवटी ऊर्जा आहे. हायर कॉन्शियसनेस म्हणजे काय की तुमची जी जर्नी आहे, तुम्हाला जे स्वत्व जे ओळखून अहम ब्रह्मास्मी जे आपल्याला शंकराचार्यांनी अद्वैत सिद्धांतात मध्ये पण सांगितलेलं आहे, तर तेच आहे. तर तुम्हाला स्वतःच्याच हायर कॉन्शियसनेसची ओळख होण्यासाठी कोण ना कोण कृष्ण बनून येणार आहे, जोपर्यंत तुम्ही कृष्ण बनत नाही. क्या बात आहे, मस्त, फार सुंदर शब्दात सांगितलंय तुम्ही, अगदी मस्त. तसंच आहे ते. तर प्राचीताई, तुम्ही एवढं अध्यात्माबद्दल सांगितलं, गुरूंबद्दल सांगितलं, तर गुरु नक्की कसा असावा त्याबद्दल काय सांगा? ज्याचा त्याचा श्रद्धेचा हा प्रश्न आहे, आणि प्रत्येकाने काय गुरुच करावा किंवा हे करावा असं काही त्याचं उत्तर नाही. पण मी उलटा प्रश्न असा विचारेन की गुरु करताना प्रत्येकाने स्वतःला तो प्रश्न विचारा की मला गुरु का हवाय. म्हणजे व्यावहारिक अडचणी शोधायला हवा आहे का, खरंच स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवायला हवाय का, एक आयुष्य चांगल्या पद्धतीने का, कशासाठी हवाय, त्याच्यात ते उत्तर. अच्छा. मग आणि हो ठीक आहे, म्हणजे आपण आपली श्रद्धा जिथे असते तिथून आपल्याला ती मदतही वेळोवेळी मिळते. तर ज्याला जिथे कनेक्ट व्हावं असं वाटतं मनापासून त्यांनी ते करावं. कारण ती तुमची अंतर्मनाने दिलेलीच एक तुम्हाला ते संकेत असतो की एखाद्याला साईबाबांच्या मंदिरात जावं असं वाटत असेल, एखाद्याला गणपतीच्या मंदिरात जावं असं वाटेल, एखाद्याला काही नाही तरी देवघरात बसून शांत रोज पूजा, किंवा एखाद्याचा काहीच विश्वास नाही, स्वतःच्या कामात मन रमवतं, तर त्याला जर गरज वाटत नसेल तर त्यांनी गरज त्याला ती वाटत नाहीये त्यावेळेला. पण तुम्ही समजा तुमचे गुरु असतील तर मी एकच सांगेन, कारण मी कोण मार्गदर्शन करणार, आज माझेच गुरु मला मार्गदर्शन करतात, पण मी एक नक्की सांगेन स्वानुभवावरनं की मीही कधी म्हणजे त्या आहारी माझ्या सुदैवाने गेले नाही. आहारी जाणं ज्याला म्हणतो, तर दोन गोष्टी
तुम्ही स्वतःला क्रॉस चेक करा असं मी म्हणेन, की जिथे भीती आणि शोषण या 2 गोष्टी असतील तर तिथे तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात हे प्लीज ओळखा. बरं. कुणाच्याही आहारी म्हणजे सर्वस्व अर्पण, मी जे म्हणते की मी ड्रॉप करा हे म्हणजे सगळं घ्या माझं आयुष्य असं नाहीये. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरही, प्लीज असं नाहीये. तुम्ही स्वतःचं तुमचं रुटीन, स्वतःची कामं ही या आयुष्यातली जी तुमची कर्तव्य आहेत ती स्वतःची स्वतःच करायला पाहिजे. असं कोणी तुम्हाला ये मी हात धरून तुला हे सगळं मार्ग दाखवतो असं जर भीती घालत असेल किंवा शोषण, मग ते आर्थिक असू दे, वेगळ्या एक्सप्लॉयटेशन, फिजिकल सगळ्याच गोष्टी, गुरु तुम्हाला हा भीतीतनं ओढून काढणारा पाहिजे की तुम्हाला अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारं जर फिलिंग असेल तर तुम्ही ते गुरु तुम्ही बरोबर केलेत असं. म्हणून ढोबळ मानाने मी म्हणेन की स्वामी शंकर महाराज, गजानन महाराज, साई बाबा आहेत, संत ज्ञानेश्वर आहेत, गोंदवलेकर महाराज आहेत, श्रीधर स्वामींचं किती सुंदर, रामदास स्वामी आहेत, ह्या सगळ्यांची मी चरित्र वाचली. त्याच्यात एकच त्यांनी सांगितलंय ना, नित्य नियमाने तुम्ही नामस्मरण करा. स्वामी काय असं येऊन सांगत नाहीत की या माझ्याकडे नारळ वा तरच मी हे करेन. हे हास्यास्पद आहे. सो तुम्ही जितकं अंतर्मुख होऊन जितकं स्टेडीली आयुष्याचं आकलन करता आहात, वेगवेगळ्या गोष्टी ऍक्शन घेता आहात, स्वतःवर काम करतायत आणि स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला जो गुरु शिकवतो प्लीज त्या गुरुकडे जा. आणि वाटत असेल की आध्यात्मिक प्रगती, आता मला जसं हे आलं की मी वेगवेगळ्या गोष्टी डिस्कस करायचं, सो स्पिरिच्युअल डिस्कशन्सना पण जे लोक त्या गोष्टीत असतात त्यांना खूप प्रश्न असतात. म्हणजे मला तर खूप असायचं बाबा मग असं कसं, मग अद्वैत सिद्धांत आहे समजा की 2 म्हणजे नाहीच आहे, एकच ईश्वर आहे, जसं मी म्हणलं हायर कॉन्शियसनेस एकच आहे हे समजून गेलं. पण मी अनेक लोकांशी चर्चा केली ना, अनेक पुस्तकं वाचली, म्हणजे शंकराचार्यांचं काही सिद्धांत असतील, विवेकानंदांची किती, मी ज्ञानप्रबोधिनीत असल्यामुळे विवेकानंदांचंही अनेक विचार पुस्तकं आम्ही त्या काळी वाचली. किंवा आता सबकॉन्शियस माइंड जेव्हा मी प्रोग्रॅमिंग शिकले, NLP शिकले, तेव्हा जोसेफ मर्फी असेल, नेपोलियन हिल आहे किंवा रोंडा बार्न्स आहे, त्यांची पुस्तकं आहेत. आपल्याच ह्याच्यात पतंजली सूत्र किती सुंदर आहेत, आहार विहार नियम, ध्यानधारणा. तर या गोष्टीतलं ज्ञान घेण्यासाठी पुस्तकं पण एक प्रकारचे तुमचे गुरुच आहेत. खरंच व्यक्ती म्हणजे गुरु असं नाहीये. तुम्हाला जर पुस्तकातनं ते ज्ञान मिळवायचंय तर तुम्ही पुस्तकांना गुरु माना, तुमच्या कामाला गुरु माना, पण एवढं अश्युअर करा की तुम्ही पुढे जाताय ना, काहीतरी कुठल्या तरी लेव्हलची प्रगती जी होणं अपेक्षित आहे ती होतीये का, मी पण जातोय का कुठेतरी, आयुष्यात आनंद उपभोगता घेतोय का. पैसा आहे पण समाधान नाही. तर गुरु ज्या मार्गाला तुम्ही जाताय, जर आनंद आणि समाधान विदाउट भीती आणि शोषण, म्हणजे अनेक लोक आहेत, म्हणजे इतकं हाईट वाटतं ना मला की नाही स्वामी अंगात येतात, शंकर महाराज अंगात येतात आणि नाही माझ्या तर तोंडातून तेच बोलतात वगैरे. मला असं वाटतं की काय सांगतायत हे, आणि का अंधळ मार्गदर्शन लोकांना करतात. प्लीज अंधळेपणाने कुणालाही फॉलो करू नका. तुम्हाला देवाने 2 डोळे जे 5 सेन्सेस दिले त्याचा उपयोग करा ना, ऍक्टिव्ह करा, त्यावेळेस ते ऍक्टिव्ह करा. आणि पुढच्या काळात तुमचे इंट्युशन, तुम्ही स्वतःचे मार्गदर्शक तुम्हीच आहात. तुम्ही स्वतःचे गुरु स्वतः बना प्लीज. जोपर्यंत बाहेरची मदत घ्या, जोपर्यंत तुम्ही ओळखत नाही की तुम्ही स्वतःचे मार्गदर्शक आहात आणि स्वतःच तुम्ही स्वतःचे गुरु बना. म्हणजे माझ्या सुदैवाने शंकर महाराजांनी मला हे अक्कल दिली की तू स्वतःची गुरु आहेस, तुझंच तू कर. अंधळेपणाने कुणालाही फॉलो करू नका, तिथे तुमचं शोषण निश्चित आहे. भोंदू बाबा, भोंदूगिरी हे नको. आता आपण एका कोरोनापासून तू जर अनुभवत असशील तर आपण स्वतःच एका अवेअरनेस लेव्हल मध्ये ऑलरेडी जायला लागलोय आणि जीवाची किंमत कळलीये, त्यावेळेस जीवाची किंमत कळलीये. आणि पैसा मटेरियलिस्टिक गोष्टी आहेतच म्हणजे महत्वाच्या, मी नाही म्हणत नाही, पण त्याही पलीकडे काहीतरी आहे. पण करताय काय तुम्ही त्याच्यासाठी? दिवसभर नुसतं तुम्ही पैसा किती मिळवला, मी हे किती केलं. बरं, लोक शो ऑफ पण करण्यात खूप धन्यता मानतात की मला एवढे पुरस्कार, मी असं, मला तेवढे फॉलोअर्स आहेत. आणि
गौण आहे हे सगळं. म्हणजे ह्याचा काही उपयोग नाहीये. तुम्ही स्वतःचे मार्गदर्शक व्हा आणि जिथे तुम्हाला वाटतंय की स्टॉप, हा इंट्युशन स्वतःचा वापरा. म्हणजे स्वतःचा सोल इंटेलिजन्स म्हणते की तुमची स्वतःची तुम्ही जे आहात ना, सक्षम आहे ते तुम्हाला सगळं काम करायला. त्याच्यावर विश्वास ठेवून, म्हणजे आत्मविश्वासात सुद्धा हे होतोच उपयोग. पुढे सांगेनच मी त्या विषयावर. तर स्वतःचे स्वतः गुरु होणं उत्तम. मस्त. तसं मगाशी तुम्ही बोलता बोलता सांगितलं की गुरूंबरोबर कनेक्ट कसं व्हावं. गुरूंबद्दल कनेक्ट व्हावं म्हणजे अगं स्वतः तुम्ही स्वतःशी कनेक्ट झालात ना की कसं, तर मेडिटेशन थ्रू, की मी माझ्या आयुष्यात जे चाललंय आणि जे आहे तो करता कराविता कोणीतरी एक शक्ती आहे, त्या शक्तीशी कनेक्ट व्हायचं असेल तर पंचमहाभूत जी आपली आहेत, म्हणजे पृथ्वी, तेज, वायू, जल, आकाश, तर निसर्गात जा तुम्ही. आणि म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा हे गोष्टी खूप गरजेच्या आहेत. तर यातून ना निसर्गाशी जेव्हा तुम्ही कनेक्ट होता, तू म्हणलीस गुरुशी कसं कनेक्ट, त्याच्या आधी स्वतःशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. की मला काय हवंय, माझं आयुष्याचं प्रयोजन काय आहे. 50 लाख मी कमवले, ती म्हणजे माझी ओळख आहे का? नाही. कमावले, समाजासाठी मी काय करते, मी आले का आहे, या जन्म का घेतलाय, मिळाला का जन्म, हे प्रश्न जोवर आपण स्वतः, मग तुमच्या गुरूंशी तुम्ही विचारा प्रश्न की काय आहे, मला काय, तुम्ही नोकरी 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 किंवा माझा व्यवसाय व्यवसाय व्यवसाय, मी माझ्या मुलांना मोठं केलं, मी हे केलं, मी ह्याच्या पलीकडे जो आतमध्ये जो काय आहे. बरं सोल पर्पज म्हणजे काय मोठे मोठे नसतात की म्हणजे टाटा बिर्लाली अंबानी होणं माझा सोल पर्पज आहे, तर ते तुमची महत्वाकांक्षा असू शकते आणि पाहिजे. लो एम इज अ क्राईम, हे मी नेहमी सांगते की महत्वाकांक्षा पाहिजे. मी स्वतः खूप अम्बिशियस आहे आणि माझ्यात तेवढी धमक पण आहे की 4 लोकांना काहीतरी सांगेन, काय फार फरक होईल, तुम्ही मागे हा पूर्ण होणार नाही, अजून पुढे जा. पण ते स्वतःशी कनेक्ट होणं जे आहे ना, ते निसर्गात तुम्ही गेलात, शांतपणे देवळात गेला, तुमच्या गुरुस्थानी गेला, समजा तुला वाटायचं अक्कलकोटला जा, काही जणांना गजानन, मगाशी तेच म्हणलं, तर तुमच्या गुरुच्या सानिध्यात जर ही तुम्हाला क्लॅरिटी मिळत असेल तर ते तुमचे खरे योग्य गुरु आहेत. ही मेंटल क्लॅरिटी मिळणंच गरजेचं आहे ना. मस्त. तर आजकाल मॉडेलिटीज मध्ये पण बरेच व्हर्जन्स आलेत, बरेच प्रकार आलेत त्याच्यामध्ये. खूपच आलेत. तुम्ही स्वतः कुठल्या मॉडेलिटीला फॉलो करता आणि तुमचा विश्वास आहे त्याच्यावर? ही एक प्रोसेस असते अगं. म्हणजे मी तुला क्रोसिन दिली आणि तुझी डोकेदुखी थांबली, असं इतकं ते सोपं नाहीये की घे ही गोळी, पी हळद आणि हो गोळी, असातला प्रकार तो नाहीये. पण वेगवेगळ्या मॉडॅलिटीज मी शिकले, म्हणजे रेकी शिकले. मी जसं म्हणलं, परत गोईंग बॅक टू माय चाइल्डहुड, की लहानपणापासून मला जी एक हे होती की काहीतरी सापडवायचंय, पण ते करण्यासाठी मग रेकी शिक, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोर्स कर, भयंकर ऑकल्ट सायन्सेस मध्ये मला इंटरेस्ट होता. मग मी मगाशी सांगितली, अनेक पुस्तकं वाचली, अनेक युट्यूबवरती मी त्या गोष्टी ऐकल्या, अनेक कोर्सेस केले, NLP केलं. तर NLP मध्ये पण मी ते शिकले की माइंड वरच काम करणं. तर ह्या सगळ्या मोडॅलिटीज पेक्षा ना, म्हणजे मी खूप गोष्टी शिकले. म्हणजे टेलिपॅथी कम्युनिकेशन शिकले, त्याच्यानंतर बऱ्यापैकी मला टॅरो जमतं. मी करत नाही प्रोफेशनली, पण मला समजतं. किंवा थोडंफार ज्योतिषशास्त्राचाही अभ्यास करायचा प्रयत्न केला, की इच्छा एकच की काहीतरी शोधायचं. तर हे सगळं करता करता जेव्हा मी पॉवर टॅपिंग शिकले आणि ऍडव्हान्स म्हणजे क्षमा प्रार्थना, होपोनोपोनो जे हे करतात, हे शिकण्यापेक्षाही ना, जेव्हा मी स्वतःमध्ये ज्या गोष्टी अंमलात कुठल्या आणल्या आणि त्याचा फायदा काय झाला ते सांगते. सगळ्यात फायदा मला ह्याचा झाला की मी जेव्हा कम्प्लिटली सरेंडर झाले, त्या वैश्विक ऊर्जेला किंवा हायर कॉन्शियसनेस म्हण, शंकर महाराज माझे गुरु म्हण, काय ती एकच परमात्मा एक आहे असं मी समजते. तर माझे गुरु पण माझे माध्यमच आहेत ना तिथपर्यंत नाही. जेव्हा मी स्वतःला सरेंडर केलं, की जेव्हा ते तुम्ही एक आंतरिक संघर्ष थांबवता ना ग, सारखं परिस्थितीशी 2 हात करायचे, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, अजून कसं झालं नाही, का झालं नाही, मग ह्या व्यक्तीने मला अजून फोनच कसा केला नाही, चल बिचल किंवा हे,
तर मी सरेंडर झालीये कुठेतरी सध्या. आणि त्याच्यातनं असं लक्षात येतंय की अरे मला ज्या गोष्टी हव्यात त्या सहजी येतात, सहजी लोक कनेक्ट होणे, सहजी. आणि लहानपणापासून माझं इथे खूप प्युअर इंटेंट आहे की मला जे मिळालंय, जे स्किल्स मी शिकले आणि माझ्याकडे जो भरपूर साठा आहे तो आता असा मला द्यायचा आहे लोकांना. तर एक गोष्ट फायद्याची झाली ती सरेंडर. दुसरी क्षमाशीलता, की खूप गोष्टींना मी म्हणजे त्या प्रार्थनेच्या माध्यमातून तेच आहे ना ग, की तुम्ही धरून काय ठेवणार आहे, किती ठेवणार, आणि एखाद्याबद्दलचा राग, जी खुमखुमी आहे तर ती खूप कमी झाली म्हणजे माझी. तर क्षमाशीलता, खूप कृतज्ञतेचा सराव मी केला या 3-4 वर्षात. म्हणजे माझ्याही करिअरमध्ये खूप उतार चढ आले ना. असं नाही की ती खूप सोपी जर्नी होती माझ्यासाठी. एक काळ असाही होता की अरे आपण एवढी उडी मारली या क्षेत्रात, म्हणजे एवढे वर्ष नोकरी आणि एक इंडस्ट्रीचा अनुभव असताना एक वेगळ्याच क्षेत्रात पदार्पण करणं आणि स्वतः काहीही बॅकग्राऊंड नसताना जास्त हे लोकांसमोर जाणं, ती ट्रेनिंग्स मिळवणं, ते कोचिंग करायला लोक माझ्याकडे येणं, ही काही सोपी प्रवास नव्हता माझ्यासाठी. सो असंही वाटायचं की घरातल्यांना नक्की मी काय करते ह्याच्याबद्दल आनंद समाधान इनिशियली, म्हणजे आता काही नाही, आता व्यवस्थित सेट झाले. पण हा प्रवासात सुद्धा ना मी माझा एकीकडे खूप कृतज्ञताचा सराव चालू असायचा, की मी असं स्वतःला म्हणायचं की मी ह्या प्रवासात हे मी चूज केलंय, ह्याचा अर्थ नक्की माझं डेस्टिनेशन ठरलेलं आहे. आणि एवढं मला तर एवढी आता खात्री झाली आहे की मी जे करते ते इट इज अ डिवाइन गायडन्स. म्हणजे हायर पर्पजला काहीतरी गोष्टी तशा होण्या अपेक्षित आहे तुमच्या मार्फत लोकांपर्यंत. ते मला आता कळून चुकलं की माझं कामच हे झालंय लोकांना अपलिफ्ट करणं, मदत करणं. आणि अगं जे लोकांना जी गरज असते ती बरोबर माझ्याकडे येतात, विशेष काही मी न सांगता किंवा हे करता. तर तो कृतज्ञतेचा सराव जो केला ना, की माझ्याकडे काय आहे हे माणूस बघतच नाही ग, की 2 पाय आहेत तुम्हाला, सुंदर शरीर दिलेलं आहे, विचार सुंदर आहेत, आजूबाजूचे जग सुंदर आहे, तुम्ही फक्त काय नाही ह्याच्याकडे बघत बसलात तर तुम्हाला काहीच मिळणार नाहीये. सो ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस जी मी केली ह्याच्या काळामध्ये, जे सरेंडर झाले, मीपणा सोडला आणि सहजी ठरवलं की नाही, मला जे माझ्याकडून जे करून हवं आहे, ज्या ईश्वरी शक्तीला असं मी म्हणते, तर ते होणारच आहे ना. म्हणजे कुणातरी ती जे काळजी आहे ती शक्ती माझ्याकडून करूनच घेईल. त्या करून घ्यायचं म्हणूनच आज मी समोर बसलो आहोत. काहीतरी त्या गोष्टीचा कार्यकारण भाव आहे. तर ते एक आहे. तर ही मग प्रार्थना कशी करायची, म्हणजे होपोनो कसं करायचं? हा, ते मी शिकवते सर, अगदी व्यवस्थित शिकवते. कारण ते नुसतं 4 लाईन म्हणा आणि ते आलं नाही. कारण तिथे कुठेतरी स्वतःच्या आयुष्याची, भावनांची जबाबदारी घेण्यापासून सुरुवात आहे. होपोनोपोनोचं मिनिंगच आहे की मेकिंग थिंग्स राईट. कारण गोष्टी व्यवस्थित तुमच्या पास्ट लाईफ मधून तुम्ही ज्या गोष्टी चुकीच्या केल्या असतील कधी काय पास्ट लाईफ मध्ये, त्याचंच फळ म्हणून ज्या व्यक्ती परिस्थिती आपल्या आयुष्यात आलेल्या आहेत ते आहेत. सो गोईंग बॅक टू द रूट्स, तिथपर्यंत ती प्रार्थना काम करते हळूहळू. त्याच्या नुसतं क्षमा प्रार्थनेने काही होत नाही, त्याच्या जोडीने काही मॉडॅलिटीज आहेत ज्या शिकून तुम्ही स्वतःवर काम करू शकता आणि हळूहळू ते रिझल्ट दिसायला लागतात. म्हणजे काही टॅपिंग टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये, कंबाईन आहेत. आता मी स्वतः पण काही अफर्मेशन टूल्स डेव्हलप केली, फ्रेमवर्क्स डेव्हलप केली, त्याच्यामधनं माणसाला ती क्लॅरिटी येते की ह्याच्यातनं मी बाहेर कसं. हे सुद्धा शिकवता तुम्ही? शिकवते मी, अनेक गोष्टी शिकवते. आणि अगं आता हे फक्त म्हणजे ऑफकोर्स हे माझं प्रोफेशन आहेच. म्हणजे माझं जसं इंडस्ट्री ट्रेनिंग चालू असतात ते तसं ह्याही गोष्टी मी मेडिटेशन किंवा ह्या गोष्टी होपोनोपोनो आहे, पॉवर टॅपिंग आहे किंवा हिलिंग टेक्निक्स मी शिकवते की जे तुम्ही शिका आणि स्वतः प्रॅक्टिस करा. म्हणजे मी काय कोणी गुरु या ह्याच्यात वगैरे मला काही हे नाहीये. ही अशी गोष्टी ज्या मी NLP मधनही अनेक गोष्टी शिकले ना की ज्या माइंडवर काम करतात. सो ही टेक्निक्स काय आहेत, शेवटी तुमच्या अंतर्मन म्हणजे काय, सबकॉन्शियस, तर त्या लेवलवर काम करणारी हे पाहिजे ना. उद्या तुला मी सांगितलं या व्यक्तीवर चिडू नका,
तर चिडू नको असं सांगितल्यावर तुझं ती चिड कमी होणार आहे का? नाही. ती व्यक्ती समोर आली की तो राग ट्रिगर होणारच आहे. किंवा असं काही जणांचं असतं की नाही, कष्टाशिवाय पैसा मिळतच नाही. तर ही जी त्यांची धारणा आहे स्ट्रॉंग की नाही, खूप कष्ट केले म्हणजे मला मगच पैसा मिळणार, तर मी अचानक अशी ती ब्रेक नाही होणार आहे. सो ती ग्रॅज्युअली होण्यासाठी काय केलं पाहिजे, या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या मी सांगते माझ्या कोचिंग सेशन्स मधून. अर्थात ज्यांना त्या शिकायच्यात ते शिकू शकतात, नाहीतर माझं रेग्युलर करिअर आणि माइंड ट्रान्सफॉर्मेशन कोचिंग हे चालूच असतं, जिथे बाकी स्किल्स हे मी शिकवते, ज्याच्यातून तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. तर तुमच्या कोचिंग मध्ये तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर काम करता, ते तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करायला शिकवता. तर आजच्या युगामध्ये हे किती गरजेचं आहे? खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता आणि गोष्टी कशा कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात हँडल करता ह्याला खूप महत्व आहे. तिथे सक्सेसफुल होण्याच्या दृष्टीने कम्युनिकेशन स्किल्स, गोल सेटिंग, सॉफ्ट स्किल्स हे म्हणजे तुम्हाला नुसतं नॉलेज असून उपयोग नाही, हे स्किल्सही लागतात. आणि मी नेहमी म्हणते की माझी सगळ्यात लाडकी एक थेरी आईसबर्ग थेरी, की मी जशी आज समोर दिसतीये तुम्हाला, की मी जसं हँडल करते, मी जशी बोलते किंवा काय गोष्टी प्रेझेंट करते, माझे गोल्स काय आहेत, तर हे मी जी व्यक्ती म्हणून दिसते हे टिप ऑफ द आईसबर्ग आहे. माझ्या धारणा, माझ्या भीती किंवा माझ्या जे लिमिटिंग बिलीव्स आहेत, चुकीचे विचार आहेत, चुकीच्या भावभावना आहेत, ज्या मी नियंत्रित नाही करू शकत आहे, तो सगळा अख्खा हिमनग समुद्राच्या खाली आहे ना, त्याचा परिणाम म्हणून आज माझी पर्सनॅलिटी दिसते. तर त्या आईसबर्गच्या खाली नक्की कशावर काम केल्यावर तुमची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह होणार आहे, कशामुळे तुम्ही सक्सेसफुली स्वतः प्रेझेंट करू शकणार आहात कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी, कशा पद्धतीने तुम्ही तुमचा करिअरमध्ये पुढे जाणार आहात, या गोष्टी मी शिकवते. आणि मग त्याच्यामध्ये खूप मोठा पार्ट हा इमोशनल इंटेलिजन्स आहे. नुसते स्किल्स नाही, तर इमोशनल इंटेलिजन्स पण इम्प्रूव्ह करायचे टेक्निक्स आहेत, की तुमचा ऍटिट्यूड कसा आहे. कारण तुमच्या ऍटिट्यूड मधनं लोक तुम्हाला परसिव्ह करणार आहेत, की मग तुम्हाला लोक कसे जज करतायत, लोक कसे परसिव्ह करतायत. तर जर तुमच्याकडे हा इमोशनल इंटेलिजन्स नाहीये तर तुम्ही सक्सेसफुल नाही होऊ शकत. की समजा किती छान छान गोल सेटिंग असेल किंवा छान तुमची कम्युनिकेशन स्किल्स असेल, पण तुम्ही एका मीटिंग मध्ये चिडून उठूनच गेलात किंवा बॉसशी पटलंच नाही किंवा बॉसला अवॉइड करताय, लोकांत मिसळत नाहीयेत, तर यू विल नॉट बी एबल टू शोकेस युअर स्किल्स प्रॉपरली. तुम्हाला जे म्हणणं आहे ते नीट समोरच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. सो ह्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये ही स्किल्स, काही स्किल्स आणि इमोशनल इंटेलिजन्स, हे दोन्ही गोष्टी मी आजकाल आणि खूप गरजेचं आहेत. म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये जा, तुमची पर्सनॅलिटी मॅटर्स अ लॉट. खूपच. आणि मी म्हणते की तुम्ही काहीही हरकत नाहीये, तुम्ही एखाद्या मेंटरला जर त्यांचा गायडन्स घेतला तर त्यात चुकीचं काहीच नाहीये. म्हणजे लोकांना ते बॅरियर असतं अगं, की मी म्हणजे एवढं शिकलेली आहे, मी एवढं शिकलेलो आहे, मग मला करिअरमध्ये समजा अडचणी असेल तर मी कोणाशी का बोलू, किंवा त्यांच्या मनात चाललेलं असतं पण त्यांना ते नीट मांडता येत नाही, एक्सप्रेस करता येत नाही. किंवा असे माझ्याकडे खूप लोक येतात की त्यांना कुणीतरी सांगितलेलं असतं म्हणून ते माझ्याकडे येतात. मग मी पहिल्याच क्रॉस चेक असतो माझं की म्हणजे माझ्याकडे टिपिकली जे MBA इंजिनियर्स येतात, जे 1-2 वर्ष जॉब केलेले असतात आणि मग त्यांना आई वडिलांनी सांगितलेलं असतं किंवा कंपनीतली मॅनेजर सांगतो की नाही तू यांच्याकडनं करिअर कोचिंग करून घे. तर मी म्हणते अरे तुला करायचंय का, पण तू ठरवलंयस का की तुला स्वतःत बदल घडवायचा किंवा असेल तर तुला 4 गोष्टी शिकून, सो डू यू हॅव दॅट माइंडसेट, तरच तू इथे आपण हे पुढे चालू करू. आणि तो साइन अप होणं ते खूप गरजेचं आहे. तर मी असं म्हणेन की तुम्ही विचार करा तर मेंटर्स ठेवा तुम्ही कोणी, किंवा तुमच्या आजूबाजूला कार्यक्षेत्रातली सुद्धा तुमच्या लोक असतात जे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. आज अनेक लोक आहेत की जे क्लूलेस आहेत अगं आपल्या करिअरमध्ये काय करायचं हेच त्यांना माहिती आहे, खूप कन्फ्युज आहेत, भयंकर. तर पण मी एवढं आता खात्रीशीर सांगू शकते की एवढ्या वर्षाच्या अनुभवामधून आणि आता गेले काही दिवस जे मी करते, नक्की गायडन्स मिळाला, एक दिशा
कळते आणि नक्की कुठे काम करायचं हे पिन पॉइंट जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत मग ते तुम्ही इट्स लाईक बॉइलिंग द ओशन. करेक्ट करेक्ट. मग त्याचा काहीच उपयोग नाही जोवर तुम्ही ते असं टार्गेटेड काम करत नाही. मग हे काउन्सिलिंग तुम्ही ग्रॅज्युएशन झालेल्या स्टुडंट्सना देता का त्याच्या आधी पण तुम्ही गाईड करता? नाही, मी शक्यतो प्रोफेशनल साठी ज्यांना करिअर मध्ये काहीतरी एस्पिरेशन्स आहेत, जे ग्रॅज्युएटेड आहेत, पोस्ट ग्रॅज्युएटेड आहेत आणि शिवाय नोकरी व्यवसायातली लोक जी आहेत ज्यांना टिपिकली कळत नाही की आता पुढे काय करावं, क्लूलेसनेस येतो. एक टिपिकली 40 नंतर 45 नंतर कळत नाही की आता ब्रेक तर घ्यायचा आहे पण करायचं काय कळत नाही. असे भरपूर वुमेन एम्प्लॉईज आहेत ज्यांना मी रिसेंटली केलं कोच किंवा हे की त्यांना बरीच क्लॅरिटी आली की मग ब्रेक घेतल्यानंतर काय करायचं. कारण स्वतः मी ती जर्नी केलेली आहे. म्हणजे आज असं नाही की ते काहीतरी पुस्तकी ज्ञान मी काहीतरी देते. हे सगळं भरपूर मी स्वतःच्या बाबतीत करून बसलेली आहे. आणि जोपर्यंत ते हे येत नाही तुम्हाला तोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना काय सांगणार. त्यामुळे हे माझ्या स्वानुभवातनं प्लस इतर जे आता मी ICF कोचिंग केलं, जे सर्टिफिकेशन्स असतात त्यामुळे त्याच्यातली काही चांगली चांगली फ्रेमवर्क स्ट्रॅटेजीज असतात त्याचा निश्चित उपयोग होतो. असं नक्कीच. तर आजकाल अनेक जण खूप स्ट्रेसमध्ये असतात, कन्फ्युजन असतं करिअरमध्ये. तर करिअर आणि अध्यात्म याची जोड कशी साधावी आणि स्वतःतला आत्मविश्वास कसा बूस्ट करावा? खूप सध्या कन्फ्युजन आणि स्ट्रेस खूप आहे सगळीकडे. स्ट्रेस मॅनेजमेंट सुद्धा एक प्रकारचं तुमच्या माइंडनी थॉट प्रोसेसनी दिलेलीच रिॲक्शन आहे ती. जसं तुम्ही तुमच्या माइंडला ट्रेन करता तसं तुमचे स्ट्रेस रिस्पॉन्स कमी होतात. पण अध्यात्माने एक नक्की तुम्हाला मानसिक लेव्हलला शांत करण्यासाठी मदत मिळतेच. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करू शकता. मेडिटेशन आहे त्याच्यामध्ये किंवा आपल्या गीतेत सांगितलेले जे ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि राजयोग. तर मी नेहमी असं म्हणते की ज्ञानयोग म्हणजे तुम्ही वेगवेगळे स्किल्स डेव्हलप करा, स्वतःमधलं स्किल ओळखा, पोटेन्शियल ओळखा आणि त्याप्रमाणे काम करा. कर्मयोग अगेन तुम्ही मी असं म्हणेन की खूप जणांचं असं असतं की हल्ली मी टिपिकल इंडस्ट्रीमध्ये पण खूप व्हिजिट करते तर बघते की अगदी जेवढं दिलेलं आहे तेवढंच काम करायचं. तर असं करू नका तुम्ही. आउटकम किती आहे, परफॉर्मन्स किती पैसे मिळणार ह्याच्यापेक्षा तुम्ही तुमचं किती बेस्ट देता हे बघा. म्हणजे मी असं म्हणेन की तुम्हाला एक गोष्ट समजा असाइन केलेली आहे तर तुमचे प्लीज 500% द्या. म्हणजे तिथे हे अध्यात्मच आहे ना, तुमचं कर्म आहे हे, तुमचं नीट करा ते व्यवस्थित. तुम्हाला जे दिलंय त्याच्यापेक्षा कायम आणि इंडस्ट्रीची पण ही एक अपेक्षा असते की तुम्ही एक्स्ट्रा माईल ज्याला म्हणतो तर की तुम्ही किती एक्स्ट्रा देताय तुमचं. तर ते थोडा प्रयत्न करा. त्यांनी तुम्हाला निश्चित त्याचे फायदे हे भविष्यात मिळणारच आहेत. कारण तुम्हाला कामाच्या ठिकाणी ऑब्झर्व करणारी, बघणारी, परसिव्ह करणारी लोक आहेत. ह्यावर विश्वास ठेवा. आधी तुम्ही तर द्या स्वतःचं हे करा. आणि भक्तियोग जो सांगितलेला आहे की तुमच्या कामाविषयी श्रद्धा बाळगणे, स्वतःवर विश्वास ठेवणे, स्वतःचा हायर पर्पज एक ओळखणे की मी हे व्यवसाय नोकरी माझी चालू आहे पण ह्याच्या बियॉन्ड मी काय आहे. सो फेथ जरी असेल तुमची की स्वतःवर विश्वास असेल तर ह्या हायर पर्पज कडे थोडं हळूहळू वळा. की 40 नंतर 50 नंतर माझा नोकरी व्यवसाय माझ्या बरोबर राहणार आहे का, मग काय राहणार आहे आणि मग माझं कॉन्ट्रीब्युशन काय असणार आहे. आणि राजयोग जेव्हा आपण म्हणतो की तुम्ही अशा एका मॅस्लोज लॉ मध्ये पण येते म्हणजे त्याच्यामध्ये की शेवटची जी स्टेज असते की सेल्फ एस्टीम. की तुम्ही शांत झालात की सेल्फ एस्टीम साठी तुम्ही काय करणार आहात, मग कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड सोसायटी. आणि शांत झालात ना तुम्ही, एक क्लॅरिटी येते ना, सारखं मला हे हवंय ते हवंय, जो ग्रीडीनेस थोडासा ग्रीडीनेस कमी झाला ना कामाच्या ठिकाणी व्यवसायात की तुम्ही जेव्हा गिव्हिंग मोड मध्ये जा. असं मी सांगते की मला पण त्याचा खूप फायदा झाला. मी ना जेव्हा द्यायला लागले ना, जेव्हा पैसे आणि ह्याच्यापेक्षा ते महत्वाचे आहेतच पण त्याच्याही पेक्षा काहीतरी माझं देणं आहे समाजाला. म्हणजे मी पैसा, ज्ञान कुठल्या फॉर्म मध्ये जेव्हा तुम्हाला काहीतरी समाजाला द्यायला, दर वेळेला काय तुम्ही उठून देणग्याच द्या असं मी म्हणत नाही,
पण गिव्हिंग मोड मध्ये जेव्हा माणूस जातो ना ग, तेव्हा त्याला मग थोडस समाधान यायला लागतं. सो कामाच्या ठिकाणी पण अध्यात्माची जर जोड द्यायची असेल तर थोडक्यात हे मुद्दे सांगितले की तुम्ही तुमचा 100% द्या किंवा 500% द्या. थोडेसे डिटॅच व्हा आउटकम पासून. मग बघा ना शांततेत काय होते ते बघत राहा. फाउंडेशन बेस तयार होतं असं समजून होतोच तो बदलच होतो. आणि आत्मविश्वासावर तू प्रश्न विचारलास त्याच्याकडे येते. सक्सेसफुल होण्यासाठी अजून एक मी सांगेन की मी म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये शिकवते पण लिडरशिप स्किल्स मला म्हणजे शाळेतून तर आलीच, पण स्टीफन कोव्हेचे जे आहे 8 हॅबिट्स ऑफ हायली सक्सेसफुल पीपल किंवा आहे, तर त्याचा खूप प्रभाव आहे माझ्यावरती. तर ते तुम्ही वाचा. शिव खेरांसारखं जे पुस्तकं अवेलेबल आहे, द गोल नावाचं पुस्तक आहे. अशी पुस्तकं पण वाचनात ठेवा. युट्यूबवर अनेक गोष्टी हल्ली असतात की तुम्ही नवीन नवीन स्किल्स डेव्हलप करण्याकडे लक्ष द्या. स्वतःला छान प्रोजेक्ट करा. शोकेस करणं जमत नाही अगं आपल्याकडे खूप लोकांना. तिथेच प्रॉब्लेम आहे. हा, तर ते करा. आणि मटेरियलिस्टिक लाईफ आणि अध्यात्म म्हणजे ह्याच्यात थोडासा बॅलन्स, अति सुद्धा ग्रेडी होऊ नका हे सांगितलं. आत्मविश्वासासाठी एक असं आहे की तुमची सेल्फ इमेज, म्हणजे आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे ना की जी शिकून नाही येत आहे. तुमचं जे अंतर्मनातली जी ऊर्जा, तडफ, तुमची जर सेल्फ इमेज स्ट्रॉंग असेल ना तर ती बाहेर तुमचं ते आत्मविश्वास दिसणारच आहे. सो सेल्फ इमेजवर काम करा असं मी सांगते. NLP मध्ये मी खूप सुंदर टेक्निक शिकवते, रोल मॉडेलिंग. की लहानपणापासून, म्हणून मी म्हणजे माझ्याही मुलांना सांगते की तुमचं रोल मॉडेल ठरलेलं पाहिजे की तुम्ही कोणाला फॉलो करताय, कसं बघताय, कशी बॉडी लँग्वेज. सो कम्युनिकेशन स्किल मध्ये पण हा मी एक भाग शिकवते, रोल मॉडेलिंग. पण तुमचं रोल मॉडेल क्लिअर असेल ना, मग छोट्या छोट्या गोष्टीतनं जेव्हा तुम्ही ते ऍक्शन्स घेता, सेल्फ इमेजवर तुमच्या काम करता, तेव्हा ती आत्मविश्वास हळूहळू येतो. दुसरा एक अतिशय महत्वाचा मुद्दा मी नेहमी सगळ्यांना सांगते की तुम्ही आत्मविश्वास जर तुम्हाला असा हवा असेल ना तर तुमच्या म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटीवर, मी वजन आणि दिसण्याचा ह्याच्यात म्हणत नाही, तुम्ही तुमची जर फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप चांगली असेल ना रोजची, तर तुमच्या शरीरामध्ये, कारण तुम्ही जेव्हा फास्ट वॉक करता किंवा पळता, रनिंग करता, एनी टाईप ऑफ एनी फॉर्म ऑफ एक्सरसाइज, तेव्हा तुमची बॉडी माइंडला सिग्नल देते की थिंग्स आर मुव्हिंग. सो तुम्ही त्या सायकलमध्ये असता अगं. तुमचे हॉर्मोन जे असतात 4 टाइप्स आहेत, तर ते माहिती आहेत, हॅपी हॉर्मोन्स, तेही तुमच्या ब्रेनला सिग्नल देतात की ऑल इज ओके, ऑल इज वेल. सो बॉडी माइंड हे कनेक्शन जर स्ट्रॉंग असेल तर ते एक्सरसाइज मधनं तुम्हाला माइंड साठी काम करतो, माइंड हे तुमच्या बॉडीसाठी काम करतं. सो हे दोन्ही गोष्टी, सेल्फ इमेज, रोल मॉडेल ठेवणं, गोल्स असणं चांगली आपल्या आयुष्यात, आणि एक नियमित व्यायाम, ह्यानी तो आत्मविश्वास रिफ्लेक्ट होतोच. आणि मग ऑफकोर्स मी ती व्यक्तिमत्व विकसनाची ज्या गोष्टी काही काही शिकवते, ती टेक्निक्सही फॉलो केली की त्या पर्सनॅलिटीमध्ये तुमच्या रिफ्लेक्ट होतात, फरक पडतो. असं फारच छान उपयुक्त अशा टिप्स सुद्धा तुम्ही दिल्यात आणि आज या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी. तर तुम्ही एक कोच आहात, तर तुमच्या आयुष्यात पण तुम्हाला घडवण्यासाठी अशा कोणत्या गुरूंनी तुम्हाला मार्गदर्शन केलं? सुदैवानी मी अशा शाळेत होते, ज्ञानप्रबोधिनीत, की जिथे सगळा पायाच व्यक्तिमत्व विकासनावर होता. आणि मला माझ्यातले गुण ओळखून, म्हणजे ज्या व्यक्तीने मला त्या शाळेत बरोबर घातलं ती माझी आई, माझी पहिली गुरु. खरं तर तिनीच म्हणजे माझ्या पर्सनॅलिटीमध्ये आणि मी जे आज आहे ते खरं तर पहिली गुरु माझी आईच. म्हणजे कारण आई, माझे वडील मला म्हणजे गुरुस्थानीच आहेत. माझ्या घरातील सगळेच मोठ्या व्यक्ती ज्या होत्या, ज्यांनी माझ्या आयुष्याच्या म्हणजे जडणघडणीसाठी मदत केली. सो तिथून खरं तर हे माझ्या गुरुस्थानीच आहेत. पण अजून माझ्या आई वडिलांव्यतिरिक्त ज्यांचा पगडा, आणि मी असं म्हणेन की माझ्या सुदैवाने ना अगं, माझ्या कामाच्या ठिकाणी पण माझे मॅनेजर्स, मेंटर्स, किंवा मी कॉलेजमध्ये असताना जिथनं इंजिनिअरिंग केलं
माझे सर्व शिक्षक माझ्यावर अतिशय प्रेम करणारे मला मिळाले आणि त्यांनी प्राची तू हे नाही, तू हे केलं पाहिजेस असं सांगणारे, मला मुद्दामून मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या पेलायला देणारे असे अनेक मेंटर्स मला कामाच्या ठिकाणी अजूनही मला मिळतात. म्हणजे मी जिथे ट्रेनिंग्सला जाते किंवा ज्या काही लोकांना ब्लेस्ड, तर काही लोक जे अजून सुद्धा मी ज्यांच्याबरोबर कोलॅबोरेशन मध्ये काम करते, सिक्स सिग्मासाठी किंवा अनेक असाइनमेंट्स घेते, ते असे खूप, पण ते मी असं म्हणेन ना की माझ्या इंटेंट आणि माझ्या विचारांनीच ते मी आलेले आहेत माझ्या आयुष्यात, तर ते आहेत. पण आध्यात्मिक दृष्टीने मी म्हणेन की माझ्या सासूबाई पण, कारण त्या स्वतः मेडिटेशन करतात, फॉरगेट अँड फॉरगिव्ह हे जर कोणी मला शिकवलं असेल तर ते माझ्या सासूबाईंनी शिकवलं. अळवावरच्या पाण्यासारखं कसं राहावं, म्हणजे अळवावरच्या थेंबासारखं, तर हे माझ्या सासूबाईंकडनं मी शिकले आणि माझ्या वडिलांकडनं. माझे वडील आणि मला म्हणजे एक अनुभव मी शंकर महाराजांचा सांगता सांगता मगाशी राहून गेला की एक दृष्टांत त्यांनी मला तेव्हाही दिला होता की तुझे वडील हे तुला गुरुच आहेत आणि तू कायम ते काय सांगतील ते हे ब्लाइंडली फॉलो कर. हे मला शंकर महाराजांनी येऊन स्वप्नात बसून सांगितलंय. हो, की हे तुझे वडील आहेत, हे तुझ्या गुरुस्थानी आहेत. आणि म्हणजे होतेच ते, पण एक फॉर्मली सांगणं ज्याला म्हणतो ना, नंतर खूप मनावर घेतो आणि त्या गोष्टी खूप. तर माझे वडील, म्हणजे आई वडील आणि माझ्या सासूबाई या सगळ्यांकडनं पण मी खूप नकळतपणे शिकलेली आहे. तर घडवणारे गुरु. तर तुमच्या क्लायंट विषयी असे काही अनुभव सांगा की ज्यांना तुमच्या मार्गदर्शनामुळे खूप त्यांच्या आयुष्यात बदल घडलेत. अनेक आहेत. म्हणजे हल्ली असं होतं की मी आपोआपच लोकांशी जोडली जाते अनेक वेगवेगळ्या, आणि अनेक लोक म्हणजे करिअर कोचिंगसाठी येतात माझ्याकडे. तर त्यांचे ते काय शिकल्याच्या पेक्षा मी पण त्यांच्याकडनं खूप शिकत असते. सो इट्स अ 2 वे प्रोसेस असं मी म्हणेन. आणि मी खूप प्रांजळपणे कबूल करते की मी कायम शिकण्यासाठी हे असते, उत्सुक असते. आणि म्हणजे माझं असं नसतं की मी काहीतरी खूप भारी आहे म्हणून आहे, तर मी लोकांकडनं पण खूप शिकते. तर अनेक अनुभव आहेत. म्हणजे काही प्रोफेशनल्स असतात, ते माझ्याकडे येतात, त्यांना कळत नसतं काय करावं. तर एक मुलगा, म्हणजे काही दिवसांपूर्वी मी त्याचे कोचिंग सेशन्स घेतले की घरी खूप प्रेशर होतं, जॉबमध्ये होता IT प्रोफेशनमध्ये, आणि त्याला काही करून त्या नेव्हीच्या एक्झामिनेशन देऊन मरीन हे करून नेव्हीला जॉईन व्हायचं होतं. आणि घरून तसा सपोर्ट नव्हता, कारण हातची चांगली एवढी नोकरी सोडायची होती. पण त्याचा मागच्या महिन्यातच फोन आला की तो नेव्हीमध्ये जॉईन झाला. आणि तो म्हणला मी तुम्हाला नाही कधी विसरणार, कारण मी ज्या काळात खूप डीप डिप्रेशन मध्ये होतो आणि मलाच स्वतःवर विश्वास ठेवून, म्हणजे मी काय घरच्यांना विश्वास देणार जर मीच काही नाही कन्व्हिन्स्ड नसल्यावर. तर तो म्हणला मी तुम्हाला असं कधी फोन केला तर म्हणला अरे तू अवश्य कर. नंतर दुसरे एक जण होते एका कंपनीत, ते जवळपास डायरेक्टर लेव्हलला होते. आता ऑलमोस्ट 58-59 त्यांचं एज आहे. आणि अतिशय आवड सगळी स्पिरिच्युअलिटीची, हे सगळं करण्याची. आणि असंच त्यांना जेव्हा म्हणजे एक वेळ म्हणजे त्यांना VRS घेऊ की नको, कारण 2 वर्ष रिटायरमेंटला लागणार होती, तर त्यांचं चालू होतं. आणि त्यांचं म्हणजे ते माझ्याकडे सेशन घ्यायला आले. म्हणजे खरं तर एवढी मोठी लेवलची व्यक्ती, एवढी वयाने मोठी, पण ते म्हणले मला एवढं माहितीये की तू मला काहीतरी इन्साइट ह्याच्यातनं देऊ शकशील. तर मी म्हटलं काय करायचंय तुम्हाला? तर ते म्हणले मला माझं स्पिरिच्युअल रिट्रीट सेंटर चालू करायचंय. आणि ते कसं चालू करायचं, पैसा आहे माझ्याकडे आम्हा. तर आम्ही बसून लिटरली 3-4 सेशन मध्ये बरीच त्यांना मी क्लॅरिटी दिली की काय. आणि पण त्यांचा जो ब्लॉक होता की त्यांचं असं म्हणणं होतं की प्राची माझीही एक बाजू, म्हणजे मी या IT प्रोफेशन मध्ये डायरेक्टर लेवलला, मी म्हणलं असं काही नाहीये. मग मी त्या ब्लॉकवरही मी काम केलं की तुम्ही हळूहळू कसं सुरू करा.
आणि ह्याच्यात काही चुकीचं नाहीये की तुम्हाला काहीतरी रिट्रीट किंवा जे सेंटर चालू करायचंय तर जागा घेण्यापासून, जागा आहे, पैसा आहे, पण तुम्हाला एक समाजापुढे येऊ कसं मी ह्याच्यात, कारण असं कधीच प्रोजेक्ट केलं नाहीये ना त्यांनी स्वतःला. तर मी म्हणलं तुम्हाला हे का करावं असं वाटतंय आणि ह्याच्यातनं तुम्हाला जो आनंद मिळणार आहे त्या आनंदावर तुम्ही विचार करा. त्या आनंदासाठी हे तुम्हाला करायचं, म्हणजे जर करायचं आहे तर तुम्ही मग जगासमोर यायला तयार आहे का, तो तुम्हाला आनंद खरंच महत्वाचा आहे का. तर अशा सगळ्या प्रश्न उत्तर असेसमेंट सेशन मधून आम्ही गेलो आणि फायनली त्यांनी घरी सांगून टाकलं की मी असं असं करणार आहे. पण ह्या गोष्टीवर पण मात करता येणं, प्रत्येक वेळेला सुद्धा तुम्ही काहीतरी मोठंच केलं पाहिजे, काहीतरी हे केलं पाहिजे, पण तुम्ही स्वतःला ओळखून त्या इमेज मधनं तुम्ही बाहेर पडताय का हे पण आहे. त्याच्यानंतर एक शिक्षिका होत्या, छान 30-40 वर्ष त्यांनी एका मोठ्या शाळेत नोकरी केलेली आणि म्हणजे आता रिटायर झाल्या त्या, पण त्यांना घरी बसण्याचा स्वभाव नाही, चळवळ्या धडपड्या, आणि आपण व्यवसायात असतो तर आपल्याला असं वाटतं की अजून करू शकतो तर करायला पाहिजे. तर त्यांचंही मध्ये मी कोचिंग घेतलं आणि हे घेतलं. तर मग त्यांचे काही 1-2 गोष्टी ज्या आवडीच्या होत्या, तर त्यांनी अचानक आता त्यांचा स्नॅक्स म्हणजे फूड आणि म्हणजे ड्राय स्नॅक्सचा एक ब्रँडच क्रिएट केला आणि त्या खूप खुश आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना हे कधी त्या स्वतः करू शकू असं वाटलं नव्हतं, पण मग कोणीतरी एक पुश देणारं हवं असतं, कोणीतरी काहीतरी दिशा देणार हवं असतं, कोणीतरी तुम्ही हे करू शकता हा विश्वास देणं सुद्धा, विश्वास देणार हवं असतं. आणि कधी कधी खरंच काही कळत नसतं की करू काय, म्हणजे आता पुढे काय. तर ते इनसाइट्स गायडन्स त्या डिस्कशन्स मध्ये मिळतात आणि ऍक्शन तुम्हालाच घ्यायच्यात. म्हणजे मी असं नेहमी म्हणते की मी तुमची पार्टनर आहे आणि वी कॅन को क्रिएट सोल्युशन्स. मी सांगू शकते, गायडन्स देऊ शकते, पण करायच्या गोष्टी ह्या तुम्हालाच करायच्या आहेत. सो हे छान छान अनुभव असतात. आणि माझ्या सुदैवाने असं झालंय की आता मला एक चांगली एक अध्यात्माची जोड असल्यामुळे ना मला ते विस्डम आलं की त्या नुसते फ्रेमवर्क्स आणि हे स्ट्रॅटेजीज तर आहेतच आता माझ्याकडे, ज्या वापरून तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. पण हे जे विस्डम आलं त्याची जोड दिली तर तुम्हाला नक्की त्याच्यातनं चांगला गायडन्स मिळतो आणि तुम्ही नक्की मी हे केलं तर कोणीही करू शकता आयुष्यात. तो एक आत्मविश्वास येणं गरजेचं असं, तो त्यांनी बिल्ड होतो. तर दिवसभराच्या कामाच्या रुटीन नंतर किंवा थकल्यानंतर तुम्ही स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी तुमची डेली रुटीन काय असतं? मी खूप वेगवेगळ्या गोष्टी करते आणि काही गोष्टीत मी नाही कॉम्प्रोमाइज करत, जसं की व्यायाम आहे किंवा माझं मेडिटेशन काही रुटीन असेल किंवा दिवसभर माझे काही नामस्मरण असेल तर ते मी चालूच ठेवते. असं ही वेळ म्हणजे थोडासा जो डिसिप्लिन मध्ये आणण्याच्या गोष्टी मी तर आता फॉलो करते. आणि समजा मला त्या गोष्टीला वेळ द्यायचा आहे तर माझं ट्रेनिंग्स, माझं कोचिंग आता त्या ह्याच्याप्रमाणे मी ऍडजस्ट केलं की ही वेळ माझी स्वतःची. ह्या वेळेत जर तुम्ही स्वतःलाच वेळ देऊ शकत नाहीये तर तुम्ही काहीच करू शकत नाहीत आयुष्यात. त्यामुळे माझ्या डेली रुटीन म्हणजे काय हेच आहे, नामस्मरण, प्रार्थना. आणि हल्ली असं असतं माझं की इतरांसाठी पण मी प्रार्थना करते. म्हणजे त्याही मी ते म्हणजे तुम्ही कधीतरी कलेक्टिव्ह प्रार्थनेमध्ये माझा खूप विश्वास आहे. सो माझं असं म्हणणं असतं की तुम्ही तुमच्यासाठी सगळं हे करताय पण कधीतरी इतरांसाठी सुद्धा घ्या. तर माझं असं म्हणणं असतं आपण कायम एकत्र मिळून चांगल्या गोष्टींसाठी, या जगाच्या शांततेसाठी, हे विश्व ज्या परिवर्तनातून जात आहे पृथ्वी, आजूबाजूची जी माणसं आहेत, तर आपण एकत्र येऊन असं काहीतरी कायम प्रार्थना केली पाहिजे. तुम्ही एकत्र येऊन काहीतरी करा असं मी म्हणत नाही, पण चांगले विचार, चांगल्या गोष्टी तुम्ही तुमच्या पुरत्या न मर्यादित ठेवता इतरांना दिलं पाहिजे. सो मी दिवसातनं हा काहीतरी गोष्टी करते की माझ्याकडून आज इतरांसाठी काय केलं गेलं. सो या डेली रुटीन मध्ये माझा आता तो सवय झाली मला की कोणीतरी भेटलं, कोणीतरी काहीतरी छान काहीतरी दिलं, माझ्याकडनं दिलं गेलं, काही अपेक्षा न ठेवता.
सो ह्या गोष्टी असतात. थोड्या मेडिटेशन, ध्यानधारणा ह्या माझ्या रुटीन मध्ये असतात या गोष्टी. काही वेळेस कसं होतं की म्हणजे जे लोक म्हणतात की मी हिलिंग मॉडॅलिटी मध्ये आहे, हिलिंग याच्यात आहे मी, पण त्या व्यक्ती स्वतःच कधी सुधारलेल्या नसतात. हे मी खूप पाहिलंय. म्हणजे तिकडे पण तुम्ही कोणाकडे हिलिंगसाठी जाताना पण ते खूप व्हेरीफाय करणं गरजेचं असतं. सेल्फ म्हणजे त्या खरंच स्वतःमध्ये बदल घडलाय का नाही त्यांच्यामध्ये हे कळणं सुद्धा गरजेचं हो, नाही का? खूपच गरजेचं आहे. आणि शेवटी अगं हिलर्स म्हणजे सुद्धा एक व्यक्तीच आहे ना. पण मी नेहमी म्हणते की कुठेतरी आपण छान फिरायला गेलोय, निसर्गात गेलोय आणि अचानक मला असा एक सुंदर स्पॉट दिसला की अरे इथे तर असं धबधबा आहे, माझ्या सभांगड्यांना पण कळलं पाहिजे ना की जे माझ्याबरोबर चालतायत की इथे हे तुम्ही इथे आहे, वाट चालली तर इथे तुम्हाला असं सुंदर नजारा दिसणार आहे. तर फक्त एवढंच आहे की काहीतरी कळलेलं आहे आणि त्याचा जो फायदा होतोय तो तुम्हालाही कळावा, इतकंच त्या गोष्टीतलं इंटेंट असतो. सो मी तिथेही असं म्हणेन की तुम्ही कुठेतरी उगाच हिलर्स कडे जाताय आणि हे करताय तर तुम्ही आधी स्वतःवर काम करा, शांततेत काम करा. आणि मार्गदर्शन घेणं काही चुकीचं नाहीये. तुम्हाला मार्गदर्शन घ्यावंसं वाटलं तर जरूर घ्या जिथे, पण फक्त 2 गोष्टी मी परत सांगेन की प्लीज डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा. देवानी 5 सेन्सेस दिलेले आहेत. चुकीच्या मार्गावर जाऊ नका, आंधळेपणा करू नका. म्हणजे हे बरखड माझं मत आहे. ज्यांना अध्यात्मामध्ये रस आहे पण सुरुवात कुठून करायची हे माहिती नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा? सुरुवात कुठून आहे? तुम्ही ज्यांना प्रगती खरं इच्छा करायची तर सगळ्यात आत्ताचा श्रेयस मार्ग जो म्हणजे तो सगळ्यांनाच माहितीये की कलियुगातला पण तो सर्वोत्तम मार्ग आहे. आणि मला पण कुठेतरी त्याच्यातनंच या सगळ्या क्लॅरिटी इन्साइट येत गेला असं मला वाटतं की मनोमन तुमच्या आराध्याचं नामस्मरण. काय जे जप करायचं तुम्हाला गुरूंनी दिलंय, गुरु नाहीये ना, तुम्हाला जो वाटतोय ते जप करा. समजा नाही नामस्मरण कळत आहे तर रामाचं आहे, श्रीराम जय राम जय राम आहे, श्री स्वामी समर्थ आहे. मंत्र शक्तीत खूप ताकद आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही नामस्मरण समजा करत नसेल तर एखादं घरात जे तुमचे कुळधर्म कुळाचार आहेत मग तिथपर्यंत आहे की ते तरी व्यवस्थित करा. कोणाला तरी सरेंडर व्हा. मी म्हणजे कोण, म्हणजे सगळं आहे असं नका तुम्ही करू. कुठली तरी जी एक वैश्विक शक्ती जे रोज सूर्य त्याच्या नित्य नियमाने उगवतोय, नित्य नियमाने मावळतोय, ही सगळी काही सृष्टी रचना आहे ते कोणीतरी जी चालवणार आहे ना, त्याला तरी व्हा. दगडाला व्हा सरेंडर, पण कोणाला तरी व्हा. माझ्यापेक्षा आज कोणीतरी इथे आहे आणि त्या वैश्विक शक्ती म्हणू आपण, कोणी कॉस्मिक एनर्जी म्हणतं, कोणी ब्रह्मांड म्हणतं, कोणी त्याला देवदेवतेची रूप देतात. तर फक्त सरेंडर व्हा. तुम्ही नामस्मरण करा. म्हणजे ते एक वाक्य आहे ना की तुम्हाला पळता येत नसेल तर चाला, चालत नसेल तर रांगा, पण काहीतरी प्रयत्न करा. त्या अवेअरनेस मध्ये या निदान की आपल्याला काहीतरी करायचंय, आपण या जन्मी आलोय, आपल्याला देह दिलाय म्हणजे परमेश्वराने, तर काहीतरी आपल्याला ह्याच जन्मात काहीतरी खूप साध्य करायचं आहे. तर तुम्ही सरेंडर व्हा, छान प्रार्थना करा, वेगवेगळ्या निसर्गाशी कनेक्ट. तुम्हाला अध्यात्म करायचं नाहीये ना, तुम्हाला समजा अध्यात्म करायचं म्हणजे कुठल्या गुरुच्या हे करायचं नाहीये, समजा नामस्मरण करायचं, छान निसर्गात रमा. तुम्ही मेडिटेशन करा. मेडिटेशन हे तर तुम्ही करू शकता. एक शांत बसणे हे पण आपण करू शकत नाही. शांत बसत नाहीत लोक. मेडिटेशन मध्ये काय ठेवलंय म्हणतात, करून तर बघा. न करताच जजमेंट्स पास करून मोकळे होतात. पण मी असं परत म्हणेन की शेवटी तोही त्यांच्याही एका आध्यात्मिक प्रवासाचा तो भाग आहे की अजून त्यांना तो अवेअरनेस आलेला नाहीये, ती वेळ आलेली नाहीये त्यांची. आणि अनेक होतं ना, चेष्टेचा विषय असतो ते, पण दुर्दैवी लोक म्हणेन मी की त्यांना ते समजत नाही अजून. किंवा तात्विक चर्चांना बसतात, डिबेट करायला बसतात, तर
परत मी तेच म्हणेन की ती अनुभवायची गोष्ट आहे. तुम्ही 90% मार्क मिळवा आणि मग म्हणा की 90% मिळण्यात काही अर्थ नाही. मिळवा तरी आधी, तो अभ्यास तरी करा आणि मग म्हणा की ह्याच्यात काही तथ्य नाही, पण ते करून बघा आणि मग म्हणा ते. सो कुठेतरी सरेंडर होणं गरजेचं आहे. तर आपला एपिसोड इतका सुंदर होत आलाय आणि आता शेवटच्या प्रश्नाकडे मी वळतीये की जाता जाता आपल्या प्रेक्षकांना एक लाईफ मंत्र म्हणून काय सांगा? मी नक्कीच एक सांगेन की माझा असा विश्वास आहे की पिंडी ते ब्रह्मांडी जे आपण म्हणतो, तर अहम ब्रह्मास्मी असं प्रत्येकाने ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण व्हॉट यू सीक इज सीकिंग यू. त्यामुळे जर आपण या ब्रह्मांडाचाच भाग आहोत तर आपल्यामध्ये पण काहीतरी अनंत, असीम, अमर्याद असं दडलेलं आहे. त्याचा शोध प्रत्येकाने सुरू करा की अहम ब्रह्मास्मी या वाक्याचा अर्थ काय आहे. आपल्या उपनिषदात, आपल्या वेदात हे जर सांगितलेलं आहे तर त्याचा अर्थ काय आहे. आणि चालत राहा. विवेकानंदांचं खूप अतिशय माझ्या आयुष्यावर ज्याचा प्रभाव आहे असं हे बोधवाक्य म्हणजे उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरं निबोधत. ध्येयाकडे वाटचाल करा, ध्येयाकडे वाटचाल करा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमची ध्येय प्राप्ती होत नाही. खूप मोठा संदेश आहे. तर तुम्हाला सगळं ब्रह्मांड द्यायलाच बसलंय इथे, पण तुम्ही ठरवा तर खरं आणि हरू नका, थांबू नका, चालत राहा, करून तर बघा, चालत राहा. तुम्ही स्वतःमध्ये तेवढं ऊर्जा, पोटेन्शियल भरपूर दिलंय आपल्यामध्ये. आपण कशातच म्हणजे आपण स्वतःला कमी लेखू नका आणि चालत राहा. असं सुंदर. प्राचीताई, काय सुंदर अनुभव दिला तुम्ही आजच्या एपिसोड मधून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा आणि मला सुद्धा. म्हणजे तिकडे सगळीकडे तुम्ही घेऊन गेलात, प्रत्येक ठिकाणी तुम्ही अनुभव सांगितलेले आहेत. खूप मस्त आणि सुदिंग एपिसोड झालेला आहे आणि थँक्यू सो मच. आजच्या एपिसोड मध्ये आलात आणि अध्यात्माची खरी ओळख आम्हाला सर्वांना करून दिली त्याबद्दल. हो, आणि मी पण परत एकदा आभार मानते. आणि हा अतिशय छान प्लॅटफॉर्म आहे आणि म्हणजे असेच तुम्हाला छान छान एपिसोड पुढे जाऊन तुम्ही करा आणि प्रेक्षकांपर्यंत मी असंच इच्छा, सदिच्छा व्यक्त करते की छान अशाच छान तुमची चॅनलची ग्रोथ व्हावी. आणि धन्यवाद पुन्हा एकदा. आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि तुम्हाला सुद्धा स्वामी समर्थांचे किंवा शंकर महाराजांचे काही अनुभव आले असतील तर कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. सेवा करा, सेवेकरी व्हा. माणूस जपा, माणूस शिका. कारण परमेश्वर हा माणसातच आहे शेवटी. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे.